नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 21 धैर्य नि धिंड. पातरपुंच्या माळावरचा धनगरवाडा वाटाडे झालेली ती पोरं मोठ्या खुशीत होती. प्रत्येकाच्या कनवटीला सोन्याच्या 3-3 मोहरा. त्या पोरात इल्या, पिऱ्या आणि धाकल्या ही वयानं थोराड होती. पिऱ्याची मावशी पातपुंजच्या धनगरवाड्यात राहत होती. मोठी बक्षिशी मिळाल्याच्या आनंदात पिऱ्याने मावशीला कोंबडा कापायला लावला होता. घरात कोंबड्याचा झणझणीत रस्सा शिजत होता. तोवर वाटेवरच पोरांनी गोट्यांचा डाव मांडला होता. मटण भाकरी खाऊन पुन्हा मळेघाट उतरायचे पोरांनी नक्की केलं होतं, पण मगापासून काही गावकरी घाबरे गुबरे होऊन गावाकडे पळत होते. वाटेत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते. त्या गूढरम्य हालचाली आणि पळापळ बघून पोरांना कसलीशी शंका आली. त्यांनी डाव मोडला. पलीकडच्या मोठ्या पिंपळाखाली पातपुंजचे 7-8 शेतकरी घोळक्याने उभे होते. ते गंभीर शब्दात आणि दबक्या सुरात आपापसात काहीतरी कुजबुजत होते. लय वंगाळ झालं. असं व्हायला नको होतं र देवा. थोरलं राजा जाऊन 10 वर्ष झाली, तोवर त्याच्या पोराची अशी वाट लागावी. पिऱ्या धिटाईनं पुढे होत गावकऱ्यांना विचारू लागला, काय हो पाहुणं, एवढं कानात तोंड घालून काय बोलतायसा? आपल्या शंभूराजाचा त्याच्या मेहण्यानं घात केला रे पोरांनो. राजाच्या बैलासारख्या मुसक्या बांधल्या. पाचशहा फरफटत ओढत घेऊन गेला रे. तो शेतकरी रडत आपल्या पाण्याने भरले डोळे पुसत बोलला, आज सांच्यापरी त्या नीच गणोजी शिर्क्यानं शंभूराजाला दगाफटका करून पकडून नेलं. दुपारी ह्याच वाटेने गेले होते ते सारे. त्या शेतकऱ्याचे बोल कानावर पडले, मात्र तशी त्या धनगराच्या पोरांची तोंडे पांढरी फिकट पडली. ती घाबरी गुबरी होऊन एकमेकांकडे बघू लागली. कसा बसा धीर धरत धाकल्या ओरडला, काहीतरीच काय बोलताय राव, आम्ही दुपारी होतोच तिथं. गणोजी शंभूराजांना नवं, हिऱ्याच्या 2 सौदागरांना पकडून घेऊन शना गेलाय. गावकऱ्यांनी त्या पोराकडे दुर्लक्ष केले, मात्र त्यांचे गंभीर बोलणे सुरूच होते. ती भयंकर बातमी आजूबाजूच्या रानात वनव्यासारखी पसरत होती. शेतकरी हवालदिल झालेले, स्त्रिया पोरे रडू लागली होती. आपल्या घरातलेच कोणी जिव्हाळ्याचे दगावल्यासारखी सर्वांची स्थिती झाली होती. ते झपाट्याने बदलणारे वातावरण पाहून धनगरांची ती लेकरे हबकली, गळटून गेली. अजाणता आपण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राजपुत्राला शंभूराजाला संकटात आणले. रायगडाच्या राजेश्वराला पकडून दिले. दुश्मनाचे वाटाडे झालो, ही कल्पनाच त्यांच्या मनाला सहन होईनाशी झाली. पोरांच्या डोळ्यासमोर दुपारचा घोड्यावर बसलेला तो सौदागर उभा राहिला. त्याचे विलक्षण भेदक आणि चमकदार डोळे त्यांच्या मनचक्षूंसमोर पुन्हा अवतरले. तशी ती रानपाखरे बेजार झाली. 8ही जण बाजूच्या आडुशाला पळाले. पिऱ्याने तिथल्या जांभळीच्या बुंद्यावर आपले डोके थाड थाड आपटले. दाखल्याने आपल्या थोबाडात मारून घ्यायला सुरुवात केली. काही जण तिथेच रानमातीत गडागडा लोळू लागले. एका दोघांनी त्राग्याने माती तोंडात भरली. पिरा उठला. त्याने कनवटीच्या त्या सुवर्ण मोहरा बाहेर काढल्या. गणोजी आणि मुकरब खानाने दिलेली ती बक्षिशी त्याला सापाच्या काट्यासारखी विषारी वाटू लागली. सर्वांनीच आपापल्या हातातली नाणी दूर भिरकावून दिली. वरच थोडे हलके वाटलं, पण काळजाच्या लगद्यात घुसलेल्या पश्चातापाच्या गांधील माशा काही केला त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत्या. पोरे एक दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून रडू लागली. वयाने सर्वात लहान असणाऱ्या ब्रिजाने पिराला विचारले, दादा काय करायचं रे आता?
गालपटात चापट्या मारून घेत आणि हुंदका फोडत पिऱ्या बोलला, देवा मल्हारी राया, काय झाला म्हणायचा हा घोटाळा. तो कुत्रा गणा शिरका त्याचा सैतानी कावाचा आम्हाला कळला नाही. पोरांनो, एक वेळ आपण आपल्या आईबाला भरल्या विहिरीत ढकलू, पण आपल्या शंभूराजांच्या अंगाला कोणी बोट बी लावता कामा नये. पोरं ओक्साबोक्षी रडत आपसात बोलू लागली. इल्या मोठ्यानं रडायला लागला. त्याचा मामा तर कापूरहोळात राहत होता. तिथला धाराऊ शंभूराजांची दूध-आई होती. तिच्या दुधावरच राजे लहानाचे थोर झाले होते. त्या आठवणी काळात इल्या सांगू लागला, आपल्याच आया मायांच्या दुधावर राजा लहानाचा मोठा झाला आणि आज आपल्याच हातानं आम्ही त्याच्या गळ्याला नखं लावावीत. बिरजा रडत रडत सांगू लागला, पोरांनो, मी पण माझ्या आईच्या मांडीवरती ओवी लय वेळा ऐकली या. बिरजा डोळं पुसत हुंदके देत स्वतःचीच ओवी गाऊ लागला. ओट कोरड शंभू बाळाचं पाना धारवला फुटतो ग, गरिबाच्या ओसरीवरी बाळ शुभाचा वाढतो ग. ओट कोरड शंभू बाळाचं पाना धारावला फुटतो ग, गरिबाच्या ओसरीवरी बाळ शुभाचा वाढतो ग. आसवांचा पहिला पूर आठवून गेला. त्या 8ही पोरांची कान शिले आणि धमन्या गरम झाल्या. जणू त्यांच्या देहाच्या शेकोट्या पेटल्या होत्या. हात शिवशिवू लागले. सर्वांनी पिराला विचारलं, सांग दादा, आता काय करायचं? गधड्यांनो, काय करायचं म्हणून काय पुसता र? मेंढ्याच्या कोंडरात हळूच घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि जित्या लांडग्याचा जबडा फासटून त्याला जीव मारणारी आम्ही धनगराची लेकरं आपल्या डोळ्यांना गुंगारा देऊन सैतान आपल्या राजांना घेऊन गेले त्या साऱ्यांचे हाडं तोडू. चला चला. बाकीचे सारे एका सुरात गरजले. आपण त्या गणोजीच्या कारभाराला पंतालाच ठार मारू. बिरजा बोलला, कशाला पंत बिंत, गड्ड्यालाच हात घालूया, त्या गण्या शिरक्याच्याच नडीचा घोट घेऊया. पोरं तहानभूक विसरली. ती धरतीची 8 लेकरे दऱ्या डोंगर झाडी ओहळ पालती घालत कराडच्या दिशेने ठा पळू लागली. त्यांच्या पायांना 10 हत्तीचे बळ आले होते. त्यांच्या छात्या धडधडत होत्या. उरातली सुडाची भावना धगधगत होती. शिवाजी आणि शंभूराजांच्या आठवणींनी डोके गच्च झाले होते. तो रायगड ते पितापुत्र्यांचे राज्याभिषेक, सह्याद्रीच्या दऱ्याखोरांनी प्रथमच पाहिलेले जनतेच्या राजांचे सोहळे, त्या पालख्या, त्या अब्दागिऱ्या, त्या पोरांपैकी 3-4 तर आपल्या बापाच्या अगर काकाच्या खांद्यावर बसून लहानपणी रायगडावर गेले होते. त्यांनी शंभूराजांचा राज्याभिषेक स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यांच्यापैकी अनेकाच्या आजोबांनी शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर गजाचा खेळ मांडला होता. नाचत नाचत मोठाले ढोल वाजवले होते. त्यांच्या चुलत्या मालत्यांनी शृंगारपूरच्या रानात छोट्या शंभूराजाला खांद्यावरून मिरवला होता. धरतीच्या त्या लेकरांना वतने माहीत नव्हती. त्यांच्या स्वार्थाचा विषारी वाराही शिवला नव्हता. त्यांच्यासाठी शिवाजी आणि संभाजी ह्या गोष्टी म्हणजे जीव की प्राण होता. सूर्य आणि चंद्र होते. आपल्या त्या दोन्ही छत्रपतींच्या अस्तित्वानेच आपल्या डोक्यावर शेंडी उरली. सरंजामदारांच्या वतनदारांच्या जातातून ज्यांच्यामुळे त्यांची सुटका झाली होती, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गोकुळ नांदलं होतं, त्याच त्या शिवपुत्राला आज या रानातून वैरी काढण्या लावून घेऊन गेला. कळत न कळत आपण वैऱ्याला मदत केली. त्या जाणीवेने त्या पोरांच्या अंगाची आग आग होत होती. न थांबता न धबकता ती 8 लेकरं रात्रभर धावत होती. त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात का बांधलेले कोयते शिवशिवत होते. हाताच्या मुठी घट्ट दाबत आपलेच दात करकर चावत वाऱ्याच्या पाठीवर स्वार होऊन ते त्यालाच विचारत होते, कुठं कुठं आहे तो सैतान गण्या शिरक्या? कराडचा मोगलाई तळ धाराढूर झोपला होता. बाजूच्या कोयनेच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता. तळावरील पहारेकऱ्यांनी चौकीदार तेवढे जागे होते. जागोजागी मशाली पेटल्या होत्या. शेळीच्या खांडव्यात लपून बसलेल्या लांडग्याला शोधण्यासाठी जसा हुशार धनगर हळूहळू पावले पुढे टाकतो, तशी ती पुरे दपकत दपकत पुढे झाली. तेव्हा एका पहारेकराने हटकले, काय रे, कुठं चालला? आम्हाला गणोजी शिर्के सरकारने बोलवले जी. कुठून आलात? आज शंभूराजांच्या शिकारीवर शिर्के सरकार आलं होतं. त्यांना वाट दाखवायला आम्हीच होतो की, इला बोलला. तो पहारेकरी थोडासा गोंधळला. काय करावे हेच त्याला कळेना. इतक्यात समोरच्या राहुटीन कालच्यापैकी एक मुसलमान स्वार पहाटेचाच इराकतीच्या निमित्ताने उठून बाहेर आल्याचे दिसले. त्यांची नजर त्या पोरांकडे गेली तसा तो हसून पहारेकरांना बोलला, अरे ले जाओ उनको गणोजी के पास, वे सब हमारे ही छोकरे हैं. तळावर कमालीचे सामसूम होती. मुकरब खानाच्या सोबत आलेले 700-800 जण तर अक्षरशः मेटाकुटीला आले होते. त्यांनी आपली दमली भागली हाडे जमिनीवर अंतरली होती. ते दोन्ही पहारेकरी एका तंबू समोर थांबले. त्यांनी आतून बंद केलेला त्या तंबूचा कापडी दरवाजा त्या पोरांना दाखवला. त्याबरोबर ती पोरे एकदम तारस्वरात गरजली, बिरोबाच्या नावानं चांग भले, बिरोबाच्या नावानं चांग भले. त्या आरोळा ठोकतानाच त्यांनी सोबत आलेल्या पहारेकरांवर झडप घातली. आपल्या चिवट हातांनी त्यांच्या हातातल्या दिवट्या हिसकावून घेतल्या. झटापट झाली. दिवट्यांच्या जाळाने त्या पहारेकरांच्या दाढीचे केस करपले. आपल्या डोळ्यांची बुबळे बाहेर पडू नयेत या भीतीने पहारेकरांनी पाठीमागून धूम ठोकली. पोरांनी मात्र जळत्या दिवट्या समोरच्या तंबूवर फेकल्या. बघता बघता तंबू धाड 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 करत जळू लागला. कापराने जसा पेट धरावा तसे
कणात सामान जळू लागले. आत घोड्यांसाठी ठेवलेल्या वैरणकाडीने पेट घेतला तसे धुराचे लोट बाहेर उसळून येऊ लागले. भागो भागो, आग आग, एकच गिल्ला उडाला. तंबूतन या अल्ला वाचवा रे अशा करुण किंकाळ्या बाहेर ऐकू येऊ लागल्या. त्या पाठोपाठ आगीतून आपले अंग बचावत काही जण समोरच्या दरवाजाने बाहेर पडू लागले. तोवर पोरांनी कणातीच्या बळकट काट्या हिसकावून हातामध्ये घेतल्या होत्या आणि समोरून ओढत येणाऱ्या लोकांना झुडपून मागे लोटायला सुरुवात केली. तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या धनगर पोरांच्या उरातली सुडाची आग खूप भडका घेत होती. ते बेंबूच्या दोटापासून ओरडत होते, गण्याशिरक्या ये, बाहेर ये, तुझी खांडोळीच करतो. परंतु त्या पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती. बाजूचे पहारेकरी स्वार सैनिक शेकवंच्या संख्येने पुढे धावले. त्या 8 रानपाखरांना तात्काळ जेरबंद केले गेले. लवकरच आग ही आटोक्यात आणली गेली. आतल्या बाजूस झोपलेल्या अनेकांनी अचानक आगीचा भडका पाहून पलीकडे नदीच्या अंगाला उड्या घेतल्या होत्या. आपला जीव वाचवला होता. त्या आगीने घोटाळा केलाच तिथे 3 मुडदे कोळसा होऊन पडले होते. ती काळी कुट्ट दुर्कटलेली प्रेते ओळखू येत नव्हती. त्यांच्या अंगावरची वस्त्रे आणि डोळ्याचे केस जळून गेले होते. डोळ्यांचे बुबळे बाहेर पडल्याने त्यांच्या खाचा भयंकर दिसत होत्या. प्रतांच्या अंगावरची कातडी जागोजाग लोंबून पडली होती. मुसलमान स्वार शिपाई एक दुसऱ्याच्या कानात हळूच बोलत होते. एक गनोजी होगा, दुसरा नागोजी, भला ये तिसरा अनजान फौजी कोण होगा. आग आणि दंगा दोन्ही शांत झाले, पण मुकरब खानाच्या गोटाकडे मात्र कोणीही जागे नव्हते. एवढा दंगा फसाद होऊनही ठाणेदाराने गेल्या अनेक दिवसांच्या जागरणाने अतिशय थकलेल्या मुकरब खानाला उठवायची हिंमत केली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मुकरब खान आपल्या गोटातून बाहेर आल्या. समोरच्या चारपाईवर बसून आळोके पिळोके देऊ लागला. त्या 8 रानपाखरांना त्याच्या गोटासमोर मुसक्या बांधून उभे केले गेले होते. गोटाला आग लावण्याची शिक्षा म्हणून पहारेकरांनी त्यांना चापकानं फोडून काढले होते. मार खाऊन पोरांची तोंडे सुजली होती, अंगे फाटली होती, तरीही ते सर्वजण ताट मानेने आणि बेडर नजरेने मुकरब खानाकडे बघत होते. घडला प्रकार मुकरबने समजून घेतला होता. नागोजी आणि गणोजी जळून मेल्याची बातमी त्याला सांगण्यात आली तेव्हा तिकडे दुर्लक्ष करून त्याने ठाणेदाराकडे तात्काळ चौकशी केली. संबा कहा है. राजबंदी सुरक्षित असल्याची खात्री होताच मुकरब खान खुश दिसला. तितक्यात समोरच्या एका कनाती पल्याडून गणोजी आणि नागोजी गडबडीने येताना दिसले. त्यांच्याकडे पाहत मुकरब खान हसून बोलला, गणोजी राजे, मैंने सुना आप तो जल चुके थे. गणोजी गालातल्या गालात हसत बोलला, आता तरी कळलं नवं खान साहेब, त्या संब्याला पकडल्याबद्दल आमचे भाऊबंद कोणत्या थरला जातील ते. भल्या पहाटे आधीच उगेच शंकेची पाल चुकचुकली माझ्या मनात, म्हणून तर मी नागोजी बाबांना हलवून जागा केलं. दुसऱ्या राहुटीत जाऊन झोपलं. बाबा यायला तयार नव्हते. सांगा बरं काय परिणाम झाला असता. गणोजीच्या दुगान्यांवर मुकरब खान हसून बोलला, चिंता करू नका गणोजी, पाचा तुम्हाला जागीर आणि जड जवाहीर देऊन मालामाल करून सोडेल. पुढचं पुढं बघू खान साहेब, आता आमची जबाबदारी संपली. नागोजी माने बोलला. रात्रीची ही नुसती चुनक होती खान साहेब. गणोजी बोलला, आम्हाला वतन मिळवत वा न मिळवत, पण संभाजीची ही पिढा तुम्ही इथून लवकरात लवकर पुढे पळवा, नाहीतर लोक तुमचं नामो निशान बी जागेवर ठेवायचे नाहीत. त्या बंडखोर पोरांचे काय करायचे म्हणून ठाणेदार मुकरब खानाला विचारू लागला तेव्हा मुकरबला क्षणभर ती मळेघाटाची जीव घेणी चढण आठवली. गणोजीचे उपकार त्याच्या लेखी डोंगरासारखे होते, परंतु त्या आडरानात कदाचित ह्या पोरांसारखे 72 वाटाडे मिळाले नसते तर कदाचित आजचा दिवस उगवलाही नसता. औरंगजेबासाठी हवा तो मोहरा सुदैवाने मुकरबच्या हाती लागला होता. पोरांचाही त्यात रोटीचा वाटा होता. कृतज्ञतेच्या कैफात खान ठाणेदाराला बोलला, छोड़ दो, जंगल के पंछी है, जंगल की तरफ ही जाएंगे. जेरबंद पोरे मुक्त झाली. पाय ओढत ती रानपाखरं अर्धा कासरा पुढे चालून गेली असतील नसतील, तोच त्यांची पावले अडकळली. रुखरुखीच्या डागण्या त्यांच्या काळजाला स्वस्थ बसू देईनात. शंभूराजांना जंगलातून गुलासारखे पुढे खेचत आणणारा मोरक्या म्हणजे हाच मुकरब खान आहे. त्याची ती कालची गती, तो वेग, तो आवेश कशाचीही त्या लेकरांना विसर पडला नव्हता. तसा दबक्या आवाजात पिऱ्या गुरगुरला, लेको, ह्या खानानं आम्हाला मोकळं सोडलं पण आपल्या शंभूराजांना नाही. पिऱ्याच्या शब्दाबरोबर त्या सर्वांची पावले थबकली. अंगातले गरम रक्त उसळले. हातामध्ये कोणतेही शस्त्र नसताना ते सारे गरकन मागे वळले, जणू त्यांच्या शरीराचेच भाले बनले होते. त्यापैकी कोणीतरी यलगार केला, येळकोट येळकोट जय मल्हार, आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते तो ते 8 मानवी भाले मुकरबच्या आणि गणोजीच्या नडीचा घोट घ्यायला सुसाट वेगाने पुढे धावले. त्या दोघांचे गळे दाबण्यासाठी त्यांचे हात शिवशिवले होते. उभ्या शरीराला त्वेषाचे पंख फुटले होते. पेटलेल्या गरुडासारखी ती रानपाखरे त्या दोघांच्या दिशेने धावली होती. मात्र खानाच्या पाठीमागे काही अंतरावर त्याचा जागता पहारा होता. हातात नंग्या तलवारी घेतलेले 60-70 हशम तेथे पावित्र्यात खडे होते. याची त्या 8 जीवांना काहीच कल्पना नव्हती. ते सर्वजण त्या दोघांचा गळा घोटण्यासाठी जवळ जाऊन भिडतात न भिडतात तोच त्यांच्या अंगावर तलवारीचे सपासप वार बसले. चिळकांड्या उडाल्या. त्या गरम रक्तांच्या सड्याने मुकरब खान आणि नागोजी गणोजींचे तोंडे सुद्धा माखून गेली. त्या अचानक हल्ल्याने क्षणभर धीराचा मुकरब खान सुद्धा डगमगला होता. त्या तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले होते.
थोड्याच वेळात हाशम पुढे झाले. त्यांनी ते 8 मृतदेह धडे मुंडकी उचलली, पोत्यात बांधली आणि बाजूच्या कोयनेच्या पात्रात ते मानवी देहाचे गोळे फेकून दिले. सायंकाळ झाली होती. सूर्य मावळतीची वाट हळू नेटाने चालत होता. सूर्याची तांबूस किरणे कोयनेच्या पात्रात उतरली होती. खंडोबाच्या गळात घातलेल्या फुलांचा हार वाळून कोळ व्हावा आणि वाळलेल्या फुलांचे निर्माल्य होऊन देवाच्या पायाजवळ जाऊन पडावे, तशीच ही 8 मुंडकी कोयनेच्या तांबूस तवंगावर तरंगताना दिसत होती. उन्हाची तिरीप खूप धावक होती. 2च्या प्रहरी येसुबाईंचे पथक वसिष्ठ नदीच्या काठी पोचले होते. चिपळूण जवळच्या आमराईमध्ये महाराणी पोचल्या. तेथे नदीकाठीच न्यारीसाठी पथक थांबलेले. पाठीमागून येणाऱ्या राजांचा येसुबाईंना इंतजार होता. इतक्यात मागच्या वाटेवर दूर झाडीत गल्ला उठला. 5-6 घोडी वेगाने दौडत पुढे आली. तशा महाराणी हसल्या. दशम्या उघडून ठेव, पहिल्या घासावेळी मी पोचतो, हे शब्द राजांनी खरे करून दाखवले म्हणायचे. पुढचा पल्ला गाठायचा होता. खंडोजी येसुबाईंना म्हणाला, हा मातोश्री घ्या, राजा आलंच. दशम्या सुटल्या. महाराणी पहिला घास तोंडी लावणार तोच सर्वात पुढे आलेला घोडेस्वार सर्पदंश झाल्यासारखा कळवळून ओरडला, राणीसाहेब घात झाला, वैऱ्यानं घात केला. तोंडचा घास पानावर पडला. खंडोजी येसुबाई दासदासी झटकन उठून उभे राहिले. घामाघूम झालेले जोराची दौड करून पुढे आलेले घोडेस्वार एका वेळी बोलू लागले, संगमेश्वरावर वैऱ्याचं आक्रमण आलंय. आम्ही स्वतः गावात हजारभर मुघल लांबून बघितलाय. आणि राजे, आपले राजे कुठे आहेत? खंडोबा लाळाने कळवळून विचारले. राजे वैराला आडवे गेलेत. मोठी जुगडबंदी उडाली आहे. कविबुवांच्या वाड्यावर मोठी लढाई सुरू आहे. होय, राजे निकरानं लढताना बघितलंय म्या, पण अचानक भुईतून उगवल्यासारखं वैरी प्रकट झालाय. आपलं लष्कर लय थोडं. तितक्यात त्या दोघं घोडेस्वारांच्या पाठोपाठ 200-300 घोड्यांच्या टापांचा गदारोळ कानावर आला. चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबले. संताजीने आपल्या घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्याचा चेहरा कुंदळलेला होता. अंगावरच्या जामानेमार धुळीचे आणि रक्ताचे डाग पडले होते. त्याचा तो अवतार बघून येसुबाई पुढे धावल्या. त्यांनी विचारले, संताजी काय झालं? राजे कुठं आहेत? मातोश्री, घाबरायचं काहीही कारण नाही. अचानक सकाळी संगमेश्वरावर वैऱ्यानं झडप घातली होती. चांगले 700-800 सैनिक होते. आमचं बळ अगदीच अपुरं, पण चांगलं झालं आम्ही आक्रमण परतवून लावलं. आणि राजे कुठं आहेत? ते विचारतानाही येसुबाईंची छाती दडपून गेली होती. चिंता करू नका मातोश्री, ते क्षेम आहेत. महाराजांनी कविराज मधल्या जंगल वाटेनं तडक रायगडाकडे परस्पर निघून जाणार आहेत. पण राजांना सोडून संताजी तू पुढे आलासच कसा? महाराणींनी विचारले. राजेही तिथे थांबलेले नाही. त्यांना तुमची लय काळजी. ढगातून पाऊस गळावा तसे वैरी अचानक उगवला तिथं. अजून किती वैरी धावून येणार कुणास ठावं. म्हणूनच राजांनी मला चिपळूणचं ठाणं रोखून धरायचा हुकूम दिलाय. येसुबाई सोबतचे 20-25 पालखी मेने गांगरल्यासारखे दिसले. महाराणीने संताजीला प्रश्न केला, संताजी, अरे आमच्या शिरकानात तिथल्या वाटा आडवाटात घुसवायला वारा सुद्धा घाबरतो, तिथे वैरी कसा घुसला? मातोश्री, ही स्वकीयांचीच गद्दारी असणार, पण आता त्याचा विचार करत बिलकुल थांबू नका. पहिले निघा, नाहीतर मेने गडाकडे पोचायला वेळ लागेल. भोयांनी खांदे दिले. ते मेने पालख्या घेऊन गतीने पुढे धावत गेले. संताजीला चैन नव्हता. त्याने चिपळूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं. तिथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता. तितक्यात सायंकाळी 2 घोडेस्वार संगमेश्वराकडून धावत आले. त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवत नव्हते. बातमी सांगताना त्यांना रडूच कोसळले. सरदार, घात झाला, आपण सारे निघून गेलात आणि पुन्हा वैऱ्याची नवी पथकं गावावर चालून आली. त्यांनी गावाला आग लावली आहे. आपला पुरा पराभव झालाय. पण राजे कुठे आहेत? काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले. काही म्हणतात राजांना आणि कविराजांना वैऱ्याने धरून नेलं. धरून डोसकं फिरलं की काय तुझं? संताजी डापरला. नेमकी खबर समजत नव्हती. संताजी आणि ठाणेदाराचे उभ्याच बोलणे झाले. मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांना खात्रीच झाली. चिपळूणला बसणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. हाताशी लगेचच उपलब्ध असणारा 500 घोडा संताजीने मदतीस घेतला. चला निघा, फिरा माघारी. संताजीने घोड्यावर मान टोकली. घोडी पुन्हा संगमेश्वराकडे सुसाट धावू लागली. डोंगरदऱ्या ओलांडत ओढे वगळे पार करत संताजीचे पथक भरधाव वेगाने संगमेश्वरात पुन्हा माघारी पोचले. तेव्हा गच्च अंधार पडला होता. संगमेश्वराची दारुणावस्था भगवत नव्हती. त्या नांत्या सुंदर गावाचा नक्षाच बदलून गेला होता. परिसराला दहशत बसावी म्हणून वैऱ्याने जाताना आगी लावल्या होत्या. अजूनही काही माड्या हवेल्या जळताना दिसत होत्या. जागोजाग रस्त्यात इतस्ता प्रेतांचे सडे पडले होते. टोळधाड येऊन गेल्यावर सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा तशीच अवस्था झाली होती. गावामध्ये कोणी माणूस काणूस दिसतच नव्हते. काही म्हातारे आणि लंगडे जीव पळता येईना म्हणून लपून राहिलेले होते. इकडेच अजूनही औरंग्याचे पथके पाठीमागून येणार आहेत अशी भूमिका कोणीतरी उठवली होती. त्यामुळे बाजूच्या जंगलात आगारात लपलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते. संताजीचे दळ आल्याचे कळताच काही म्हातारी दुर्बळ माणसे धाडसाने बाहेर आली. त्यांच्याकडून पक्की खबर समजली. राजांना आणि कविराजांना वैऱ्याने जिवंत धरून नेलं. ती खबर ऐकताना तप्त सोन्यावर कोणी कोळशाचे पाणी ओतावे तसा संताजीचा चेहरा काळा निळा झाला.
त्याला जोराचा हुंदका फुटला. तितक्याच पलीकडच्या वाटेने गिल्ला करीत 500 घोडा धावत आला. हातखंब्याच्या दिशेने धनाजी जाधव माघार आला होता. धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले. घोड्यावरूनच गडबडीने बोलणे झाले. धनाजी बोलला, संता 2 तास मी इकडे तिकडे धावतोय, खूप तपास केला, पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाटेने निघून गेला तेच कळना. लोक आपापल्या अंदाजानं 10 दिशांचे नावं घेत आहेत, पण धनाजी थांबून कसं भागल? आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला रे, बाकी माणसांचा दर्या काय कामाचा? संताजी हळहळत बोलला. खल झाला. गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती ती आंबाघाटाकडची वाट. वैरी कोल्हापूरहून तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री झाली. तेथून आंबाघाट गाठालाही देवरुख आणि साखरप्यावरून किमान 5-6 तास लागणार होते. रस्ता अरुंद, वाटा निसरड्या, मार्गात अनेक उंच टेकड्या, बिकटखिंडी, प्रवास मोठा चिकिरीचा होता. निर्धार झाला. धनाजी आणि संताजी सोबत जमलेला सुमारे 1000 घोडा आंबाघाटाच्या दिशेकडे निघाला. इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या घोड्याजवळ येऊन चिटकले. आपल्या रिकवीतला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीने बघितले. चेहरा ओळखीचा होता. हो, संगमेश्वरच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंबक शास्त्रीच होते ते. संताजीने गडबडीने विचारले, बोला शास्त्री बेवा, काय म्हणता? फक्त काही क्षणच या माझ्या बरोबर. बाजूचे कवी कलशांचा वाडा जळून खाक झाला होता. आतल्या विस्तवाची धग अजूनही बाहेर दारात लागत होती. तेथे समोर 50-60 प्रेते विखरून पडली होती. त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेली शास्त्रीबुवांनी हलक्या हाताने शाल बाजूला केली. समोरचे दृश्य पाहून संताजी गोंधळून गेला. दिवसभराच्या पळापळीत राजांवर उद्भवलेल्या महासंकटात आपला कोणी पिता आहे, तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे, ह्या कशाची संताजीला याद राहिली नव्हती. दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वृद्ध सेनापती माळोजी रोपडे कोसळले होते. आपल्या पिताच्या शवाकडे पाहताना संताजी अंतर्बाह्य गदगदून गेला. दुःखी संताजीला धनाजी आधार द्यायचा प्रयत्न करत होता. आपल्या पिताच्या मुखावर संताजीने मायेने हात फिरवला. फारसा वेळ न दवडता त्यांनी आपल्या मृत पित्याच्या पोटाशी धरलेले डोके तसेच अलगद खाली ठेवले. आपल्या गळ्यातल्या पाचूचा कंठा शास्त्री बुवांच्या हाती देत संताजी बोलला, शास्त्री महाराज, आमच्या आबासाहेबांच्या जेवढ्यांचे जमतील त्या सर्वांचे अंत्यसंस्कार पार पडा. निघतो मी, मला पुढे होऊन वैऱ्याचे दिवस घालायचे आहेत. तासाभराची दौड झाली. वाटेत एक घार पाण्याचा ओढा होता. दिवसभराच्या उलट्या सुलट्या दौडीने अतिश्रमाने घोडी अतिशय दमून गेली होती. त्यांच्या तहानल्या जिभा पाण्याला लागल्या. तशा पाठीवर बसलेल्या स्वरांची पर्वा न करता ती मुकी जनावरे तिथेच पाण्यात बसकन मारू लागली. अजून खूप पुढे दौड करायची होती. वैऱ्याशी झुंजायचे होते. सर्वांनी 1-2 तास विसावा घ्यायचे ठरवले. शेजारच्या धनगरवाड्यावरून घोड्यांसाठी वाळका चारा आणला. तिथली 30-40 घरे जागी झाली. गडबडीने नाचणीच्या भाकरी थापल्या गेल्या. 1-1.5 भाकरी प्रत्येकाच्या वाटणीस आली. ती चटणीसोबत फस्त केली गेली. जनावरांचा 2-2.5 तासांची विश्रांती मिळाली. तशी ती हुशार होऊन एका पाठोपाठ एक करून उभी राहू लागली. आपल्या धन्याची निकड त्यांनाही समजत असावी. सरत्या पहाटेला घोडी पुन्हा पुढे धावली. तो खडा आंबाघाट सोडून मध्यावर यायला दुपार टळून गेली. मध्येच घाटावर मराठ्यांची चौकी होती. धनाजी संताजी तिथेच अचानक पोचल्याचे पाहून सर्वांना खूपच आश्चर्य झाले. घाटामध्ये जागोजाग कविराजांची पथके पेरली गेली होती. त्या फौजेचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला होता. तिथे कलशांचे कारभारी कृष्णाजी कवनेरे संताजी धनाजीला समोर आले. ती 7,000ची ताजीतवानी उत्साही फौज पाहून संताजीला अचंबा वाटला. त्याने कोनेरेकडे राजांशी चौकशी केली. तेव्हा कोनेरे गडबडीने बोलले, काय सांगता काय सरदार? अहो, मी गेले कित्येक दिवस इथंच मुक्कामी आहे. कविराजांनी मला मुद्दामच इथं नेमलं आहे. या वाटेने कोणी आलं की नाही? कोणी आलं नाही की गेलंही नाही. काय सांगता काय? वैऱ्याची फौज इथून तर वर चढली नाही. कशी चढणार सरदार? आम्ही 6-7 हजार जण काय भांगड्या भरून बसलो आहोत? कसं जाऊ देऊन आम्ही वैऱ्याला? इकडे कोणी फिरकलंच नाही. उलट कविराजांच्या हुकमाची वाट बघत आम्ही इकडे खोळंबून बसलो आहोत. त्या दोघा तरुण मराठा सरदारांचा उडालेला गोंधळ पाहून कोणेरी घाबरून गेले. राजांवर बिलामत आली आहे, राज्य संकटात आहे याची कल्पना येताच तिथेही सारे घाबरून गेले. राजांचे नेमके झाले तरी काय असावे? मोठा गोंधळ उडाला. कृष्णाजी पंत बोलले, थांबा, मगाशीच रत्नागिरीचा सोनार नरहर पंत प्रचितगडाच्या वाटेने डोंगर माथ्यानं चालत आला आहे. त्याची सून पाटांची त्यांच्यासोबतची 30-40 माणसं आमच्याच डेऱ्यात येऊन विसाव्यात बसली आहेत. लगेच नरहर पंतला बोलावून घेतले गेले. आपल्या सुनबाईंना घेऊन आपण प्रचितगड कुंडी घाटाच्या मधल्या डोंगर माथ्याने 3 दिवसांचा प्रवास करून आल्याचे त्याने सांगितले. तेव्हा धनाजीने लगबगीने विचारले, वाटेत माणसं फौजफाटा दिसला का कोणी त्या मधल्या पट्ट्यात? तसं विशेष कोणी नाही बा. नरहर पंत आणि आपली बगळ्यासारखी उंच मान हलवून बोलला. मध्येच काहीसे आठवून तो पटकन बोलला, हा, काल संध्याकाळच्या आधी पाथरपूरच्या माळाजवळ आपले दाजी दिसले. कोण दाजी रे? आपले गणोजी शिर्के, आपल्या शंभूराजांचे मेहुणे दाजी हो. धनाजी आणि संताजी पटकन पुढे सरकले. त्यांचा श्वास वाढला. संताजीने लगबगीने विचारले, काय करत होता गणोजी तिथं? काय नाही, 700-800 फौज चालली होती कडच्या दिशेनं. दाजी सर्वात पुढच्याच घोड्यावर होते, पण त्यांच्या मागोमाग सारी जेवण चाललेले मराठा अगदीच थोडे. अजून काय 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 बघितलंस?
मी कशाला पुढे जाऊ, आमच्या सुनबाईंचा गळा दागिन्याने भरलेला, उगा म्हटलं कशाला आडवाटेला वाटमारीचं संकट ओढवून घ्यावं म्हणून दुरून झाडीतूनच हे पथक बघितलं. पण पथकाच्या पुढच्या बाजूलाच 2 मारझोड केलेले कैदी घोड्यावर लादून ते लोक घेऊन चालले होते. कसे दिसायला कसे होते ते, मूळचे गोरे पान, बळकट हाडापेराचे, पण खूप मारझोड केलेले, त्यांच्या तोंडावरील रक्ताळलेली फडकी आणि अंगभर दोरे आणि सकळदंड बांधलेले होते. असं पथक पुढे गेल्यावर मी तिथल्या एका धनगराच्या लेकराकडे बारीक चौकशी केली. तेव्हा त्यानं सांगितलं गणोजी दाजीने तिकडे दर्याकडे 2 सौदागर पकडले, त्यांना घेऊन ते उमरजकडे चालले आहेत. नरहर पंताच्या कथनावरून सारा उलगडा झाला. ऐकणाऱ्यांच्या मुखावर प्रेतकळा पसरली. भावना विवश होऊन संताजीला राहवले नाही. त्याने धनाजीला कडकडून मिठी मारत आंबरटा बोलला, धना घात झाला रे, या गणेश शिर्क्या नावाच्या काळसर्पच आपल्या दौलतीला डसला, त्यानेच राजांना धरून दिलं रे. सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सैनिक दुःख वेगाने उठू लागले, बसू लागले. काहीसा गोंधळ माजला. संताजीने आपला गरम अश्रू पुसले. तलवारचे धारदार पाते मॅनाबाहेर काढत तो गरजला, चल धनाजी, अजून 6-7 हजारांची फौज आहे संघ, असंच धावत जाऊन कराडवर हमला चढवू, त्या हरामखोर गण्यासह मोगलांना जाळून काढू. संताजी ऐक, शांतपणे ऐक, या आडव्या तिडव्या वाटेनं गिरकंदारातून आम्हाला कराडला पोहोचायला किमान 2 दिवस लागतील. तोवर वैरी काय आपली वाट बघत बसल? म्हणजे पाथरपुंच्या मोक्यापासून कराड फार लांबचं नाही. रात्री जेवणा वेळेलाच राजांना घेऊन ते वैरी कराडात पोचले असतील. तिकडे आजूबाजूचा रहमतपूर, इस्लामपूर, औंध अशी जागोजाग औरंगाची ठाणी बसवली आहेत. यवना त्या दुष्टांनी 10-15 हजारांची फौज एकत्र बांधून कराड ही सोडला असेल. धनाजी तू असाच आहेस, नेहमीच माझ्या उत्सवावर पाणी ओततोस, संताजी रडवल्या होत बोलला. धनाजी पुढे येऊन संताजीला आपल्या मिठीत घेतले. त्याची समजत काढत तो बोलला, संताजी तू फक्त भावनेनं लढत जाऊ नकोस, बुद्धीने लढत जा. असे आपले शंभूराजे का म्हणतात ते आठवतंय? थोडा विचार कर. आपले सेनापती आणि तुझे वडील माळोजी घोरपडे कालच युद्धात ठार झाले, तर राजाला मोगल घेऊन गेले. सेनापती ठार, आपल्या मातोश्री महाराणी रायगडावर पोहोचल्यात की नाही तेही अजून आम्हाला ठाऊक नाही. मग काय करायचं? इथं आंबा घाटात संरक्षणाला 2000ची फौज ठेवू, बाकीच्यांना घेऊन तातडीनं रायगड गाठू, तिथं मातोश्रींचा सल्ला घेऊ. संताजी आपल्या राजांना कळानं आपल्यातून ओढून नेलं, निदान राजधानी तरी वेळेत वाचू. तीही गेली तर जगबुडीच की रे माझ्यामधून. एका हाताने आपले डोळे पुसता पुसता संताजीने आपला दुसरा हात कमर दाबावर ठेवला. सर्वांनी कमरा कसल्या. कृष्णाजी पंतांच्या सोबतीला 2000ची फौज ठेवली. पुन्हा सारे रातोरात बिकट आंबाघाट उतरू लागले तात्काळ राजधानी रायगड गाठण्यासाठी. त्या कातर 3 सांजेला येसुबाई महाराणसभे राजपसातील भव्य तुळशी वृंदानाजवळ बसून होत्या. आपल्या आधी पोचू असा दावा करणारे शंभूराजे अद्यापही कसे परतले नाहीत याची चिंता त्यांना होतीच. इतक्यात अचानक 3 घोडेस्वार तेथे येऊन धडकले. त्यांच्या पाठोपाठ येसोजी कंक आणि इतर मंडळी तिकडे धावत येताना दिसली. त्या सर्वांची अत्यंत बेदरलेली तोंडे पाहून येसुबाईंच्या काळजाचा ठोका चकला. त्या तिघांनी घोड्यावरून खाली उड्या ठोकल्या. महाराणींचे पाय धरून ते मोठ्याने रडत सांगू लागले, राणी सरकार, अंगावर डोंगर कोसळलाय हो, घात झाला घात. वैरेने आपल्या राजांना धरून नेलं. काय? उभ्या देहावरचं वीज कोसळल्यासारखं येसुबाई जागच्या जागी थरारल्या. त्यांना दासी कुळंबीने आधार देत सावरून धरले. कोणी धरून नेलं म्हणतात दादासाहेबांना? येसुबाईंची बगल धरून उभ्या असलेल्या तारावांनी विचारलं. मुकरब खानाने. मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं काय सांगता? अहो ते गाय होते की घोडा? असं कसं नेलं? क्षणभर आपल्या पाठीचा कणाच पिजल्यासारखे महाराजांना वाटले. त्या तशाच खाली जागेवर बसल्या. त्यांना दरदरून घाम फुटला, भोळ आली, तशी पळापळ झाली. पांढरा कांदा फोडून दासीने त्यांच्या नाकाजवळ धरला. पण थोड्या वेळातच त्या मूर्छेच्या कैपातून बाहेर आल्या. राजाराम साहेब आले. त्या धक्कादायक वार्त्याने तेही मूर्छित झाले. गेली 9 वर्षे रायगडाचा फळ सांभाळणाऱ्या युवराज्ञींच्या अंगातले सच्चे रक्त उसळले. त्यांनी हरकरांकडून घडली कर्मकथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तोवर तेथे खंडोबा, जोताजी केसकर, रायप्पा मार अशी बरीच मंडळी जमली. रायप्पाला हुंदके आवरत नव्हते. उगा धन्याला सोडून मी इकडे आलो, ते कशा पाहिजे असे म्हणत तो ओक्साबोक्षी रडत होता. राजांना आणि कविराजांना शिरकानातील मळेघाटाकडूनच पुढे नेल्याचे महाराणींना समजले. तशी त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली. त्या बोलल्या, छे छे, असं कसं होईल? मळेघाट त्या निबिड अरण्यातून जायला भूतही घाबरतात म्हणे. अशी भयकारी वाट खानाला सापडल्याच कशी? काय सांगायचं मातोश्री, दात बी आपलं आणि ओठ बी आपलं. काय घडल्याच्या पटकन सांगून मोकळे व्हा, इकडे श्वास कोंडलाय आमचा. आपले दादासाहेब गणोजी शिर्के स्वतः सोबत होते मुकरब खानाच्या. छे, तो आहे ना जंगलचा रस्ता गणोजी दादांना तरी कुठं माहित होता? त्यांनीच वाटाडे पुरवले. खानाच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली. त्यांचे कारभारी गोवर्धन पंतवी होते सोबत. त्यांच्या डोळ्यातून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणींनी आपल्या पदराच्या टोकाने पुसले. दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकरांना विचारले, दानाजी संताजी कुठं आहेत? महाराणी कुणाला दखल? राजांवरचं बिलामत कुसळली. सगळीकडे गडबड उडली. अंधाधुंद भाजले. पण मातोश्री घाबरायचं मला कारण वाटत नाही. धनाजीराव ही बुद्धीचे तेज ते संताजींना घेऊन इकडेच येतील. आपल्या सल्ल्याशिवाय कोणतीही आगळी करणार नाहीत. खंडोबल्लाळ बोलले. त्या भयंकर वार्तेने रायगड थरारला. प्रत्येक बुरुजावरून देवडीवरून माणसे पळत सुटली. राजमालाच्या बाहेर 3-4 हजारांचा जमाव जमला. राजे शंभूराजे कुठे गेलात हो? बाहेरून जनांचे आक्रोश, दुःखाचे आरोळ्या आणि हंबरडे आत ऐकू येऊ लागले. बाहेरचा तो सुगावा लागताच येसुबाई महाराणी साहेब सावरल्या, वाहनावर आल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खून केली. चला खंडोबा, चला ताराऊ.
ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवटीच्या जागी आले. महाराण्यांना बघता स्त्रिया, पोरांना, वृद्धांना कंठ फुटला. आई साहेब आमचे राजे कुठं आहेत? आक्रोश करणाऱ्या रयतेला शांत करण्यासाठी महाराणीने हात जोडले. त्या बोलल्या, ऐका, अशी बाजार गर्दी करू नका. औरंगजेबाशी आपलं युद्ध सुरू आहे. थोडं तरतपुडतं चालायचं युद्धात, पण राजे, आमचे राजे, घाबरू नका. क्षणभर एखादा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला की काय? रायगडाहून आता लवकरच फौजा बाहेर पडतील. आम्ही सारे वैराच्या अंगावर धावून जाऊ. राजांना औरंगजेबाच्या मुठीतून नव्हे तर यमाच्या दाढेतूनही माघारे घेऊन येऊ. त्या स्थितीत जमलेल्या हजारोंच्या जमावाने राजांचा आणि महाराणींचा जयघोष केला. त्यांना शांत करत येसुबाई बोलल्या, सार रावतांनी आपापल्या जागी निघून जावं. आपले पहारे, मोर्चे, बुरुज सोडून अजिबात बाजूला लावू नका. हुल्लडबाजी कराल तर वैराचा फायदा होईल. जमलेला जमाव पांगला. राजाराम साहेब बाणावर आले होते. बंधुराजांवरील संकटाने ते खूप विवळ झाले होते. आम्हाला वैराच्या मुठीतून सोडवून आणणारे आमचे दादासाहेबच दुश्मनाच्या हाती कसे लागले हो वहिनी साहेब? ते कळवळून विचारत होते. खंडोबा, किमान 10-15 हजारांची ताजी तवानी फौज उभी करायला किती वेळ लागेल? येसुबाईने विचारले. इथं 5-6 हजारांची फौज आहे, पण सामान सुमान घेणं, शस्त्रास्त्र गोळा करणं गरजेचं आहे. बाकी फौजा साऱ्या स्वराज्यात जागोजाग नेमल्या आहेत. असं करा, आता लगेचच दूत सुधागड, सागरगड, बिरवाडीच्या किल्ल्यावर पाठवा. सकाळी न्याहारीच्या आत फौजा खाली पाचाडला पोहोचायला हव्यात. मातोश्री, चिंता करू नका. दिल्या वेळेत बांधणीच्या माळावर घास धान्यासह दळ तयार ठेवतो. तोवर धनाजी संताजी येतीलच, खंडो बल्लाळांनी सांगितले. येसुबाई, महाराणी आणि जाऊबाई ताराबाई रात्रभर जाग्याच होत्या. दुसऱ्या दिवशी रणावर निघायची तयारी सुरू होती. बरीचशी कामे उरकत होती. बाकी सारेजण नेमून दिलेल्या कामगिरीवर निघून गेले. महाल रिता झाला. येसुबाईंना राजांच्या आठवणींनी उमाळा दाटला. त्या आपल्या भव्य देवाराकडे धावल्या. भवानी मातेच्या पायावर जाऊन कोसळल्या. मनातून तो मळेघाट, शिरकान आणि गणोजीराजे जात नव्हते. येसू, तुला रणकी झाल्याचं बघायला मला खूप आवडेल. गणोजींच्या त्या विषारी शब्द बाणांची नुसती सय झाली तशा महाराणी थररल्या. कळवळून अश्रुपात करू लागल्या. दादासाहेब, किती उपकार केलेत आपल्या धाकट्या बहिणीवर. अशी भयानक भावभीत जगात कुठल्या बंधून आपल्या बहिणीच्या ओट्यात टाकली असेल हो? एखाद्या बुरट्या चोराच्या हाती कोहिनूर हिऱ्यासारखे अमूल्य रत्न लागावे आणि त्याचे रक्षण करण्याच्या भीतीने तो पुरता गांगारून जावा, तशी अवस्था मुकरब खानाची झाली होती. शंभूराजांसारखी अव्वल शिकार त्वरित पळवणे आणि ती औरंगजेबाच्या ताब्यात देणे, ह्या एकाच लक्ष्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता. त्याने 2 दिवसांच्या आतच इस्लामपूर, कासेगाव, औंध, मिरज, रहमतपूर अशा जवळपासच्या मुघली ठाण्यातून सुमारे 25-30 हजारांची फौज गोळा केली होती. शंभूराजांना आणि कविराजांना मध्ये घालून पथके झपाट्याने पुढे चालली होती. कृष्णा कोयनेचा घाट मागे पडत होता. दुपारच्या विश्रांतीला समोरच्या डोंगरात श्यामगावच्या खिंडीत पोचायचे होते. तोपर्यंत कुठेही, अगदी इराकतीला सुद्धा थांबू नका, असा खानाच्या फौजेला हुकूम होता. शंभूराजे भावभरे नेत्र आजूबाजूच्या मुलकाकडे फिरून वळत होते. वसंतगडाच्या कड्यावर आणि नंतर पायथ्याच्या तळबीड गावावर त्यांची नजर प्रथम खिळली. तशी शंभूराजांना अंबीर मामांची सय झाली. मामा, तुम्ही आज हयात असता तर? त्यांच्या अंतकरणानेच प्रश्न केला. कविराजांचे मन अखंड आक्रंदत होते. सभोवताचा परिसर मागे पडत जाणारी कृष्णा कोयना आपल्या शंभूराजांवर गुदरलेला प्रसंग पाहून तर त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. समोरचे टेकाड वळणले. कराडजवळचा संगम मागे पडू लागला. फौज मोगली प्रभाव क्षेत्राकडे वळली तसा कवी कळशांच्या काळजातून उमाळा दाटून आला. शायरांच्या मैफिलीत गायन करत असल्यासारखाच त्यांनी आपला हात उंचावला. ते मोठ्याने गाऊ लागले. गले लिपट कृष्णा नदी कह कोयना बिकलाय, दीदी लकिय यवन खल शिवा सुवन ले जाय. धाय मुकलून कोयना रडते, गळा पडते. पुसते कृष्णा माईला, सांगताई कुठे दुसरी यवन हे घेऊन चालले शिवबाच्या गळबाळाला. चलो भागो, जल्दी करो. मुकरब खान आणि इखलास खान ओरडत होते. अजूनही अचानक कोठून मराठ्यांच्या टोळ्या धावून येतील, छापे घालतील आणि आपले पृथ्वी मोलाचे यश हिरावून येतील, या भीतीने त्यांची गाळण उडत होती. सभोवताच्या 25 हजाराची दाटी असूनही त्या बापलेखांचा जीवात जीव नव्हता. कराडच्या मुक्कामात मुकरब खानाने नागोजी आणि गणोजीला खूप आग्रह केला होता. आप दोनों चलिये ना हमारे साथ. अडचणीच्या जागेतून काढलं ना व बाहेर. आता पुढचं तुमचं तुम्ही बघा, नाहीतर त्या रायगडाकडून फौजेचा लोंडा बाहेर आला तर लेकाचे आम्हाला दगडानं ठेचून मारत्याल, नागोजी बोलला. शिवाय पुढे कुठं दुर्दैवानं डाव उलटला तर आम्हा दोघांची बी घरं जाग्यावर राहायची नाहीत, गणोजीने सांगितले. नागोजी आणि गणोजी पळून गेले आणि मुकरब खानाच्या काळजीत भर पडली. श्यामगावच्या खिंडीजवळ पथके पोचली. त्यातून कृष्णा खोऱ्याकडे नजर टाकत मुकरब हळूच आपल्या पोराला म्हणाला, बेटे क्लास, असा बडा पते मिळाला की लोक जश्न साजरा करतात. हे दोघे बदतमीज भीतीनं पळून गेले, याचा मतलब अजून आम्ही धोक्याच्या हद्दीपल्याडच पोचलेलो नाही.
राजांची भिरभिर नजर सभोवतालच्या माळरानातून फिरत होती. क्षणाक्षणाने स्वराज्यातला मुलूक मागे पडत चालला होता. वाटेत ओढे ओळ आडवे आले की त्यामध्ये त्यांचा जीव गुंतायचा. रस्त्या शेजारच्या झाडेवेलींना कडकडून मिठी मारावीशी वाटायची. कुठे चाललो मी? माझा मुलूक मला असा कसा पारखा होऊ लागला? हुकमी विजयाचा शिलेदार असूनही कर्णाच्या रथाचे चाक ऐन महाभारतीय युद्धात मातीत का अडकावे? कवचकुंडलाचे दान देताना आपल्या कानाच्या रक्ताळ्याला पाळ्या बघताना काय वाटले असेल त्या महायोद्ध्याला? गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्याचे बोट तोडून घेणारा गुरु द्रोणाचार्य आणि पाठीत वक्रपातीचा गद्दारीचा खंजीर खुपसणारा गणोजी या प्रवृत्तीमध्ये फरक तो काय? तो वैरान ग्लानी आणणारा प्रवास संपता संपत नव्हता. काळाच्या रानातील पाणी उचंबळून येत होते. पश्चातापाने, ताटातुटीने, संतापाने, उद्वेगाने, पूर्वस्मृतीने राज्यांच्या देहाची नुसती तलकली होत होती. आबासाहेब, किती खोल ही बाणकोटची खाडी. म्हणूनच सांगतो शंभू, पाठीवरचा हात सोडू नकोस. आबासाहेब, आपणच तर सांगता माशाच्या पोराला पोहायला शिकवायचं नसतं. शंभूराजे, कधी कधी दैवाचे फासे उलटे पडतात. शांत सागराच्या पोटातूनही लाटांचे डोंगर तयार होतात. शंभू, त्या पहा लाटाच लाटा. शंभू, कुठं चाललात शंभूराजे? मराठांच्या राजाला दुश्मन घेऊन दूर चालला आहे. शंभूराजांना जिवंत पकडलं. ह्या आरोळ्या रानोळा घुमू लागल्या. वाट्यातली सारे गावे वाड्यावास्त्या गोंधळल्या, घाबरल्या. सामान्य रयतेच्या हृदयात शिवाजीराजांचे आणि संभाजीराजांचे स्थान देवाचे होते. ती दुष्ट वार्ता ऐकून गावेच्या गावे आकांत करू लागली. स्त्रिया पुरे मोठ्याने रडू लागली. ज्यांनी याआधी स्वराज्याच्या फौजेत स्वार होऊन घोडा नाचवला होता त्यांच्या अंगामध्ये तर वनवा पेटला. मेनातल्या तलवारी उपसून ते आपापल्या पागीकडे धावले. पण दुष्काळाने मातेरे केलेले पाग्यातले रिकामी गव्हाणी आणि खुंटाळी बघवत नव्हती. अशा प्रसंगी मांडीखाली घोडी नाहीत या कल्पनेने स्वारांचे काळीज फाटत होते. माथ्यावर ऊन रखरखत होते. त्या झळा सोसवत नव्हत्या. घोड्याला लगाम बांधावा तशी या दोघांची आता तोंडे बांधली गेली होती. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. घशाला कोरड पडलेली घोड्यावर राजांना ग्लानी येत होती. भरलेल्या कळशीसारखा काळ हिंदकळत होता. ये शंभूदादा. चुप वेडाबाई, तुझ्या संगे मी पारंब्या खेळत असलो म्हणून काय झालं? आपलं लग्न झालं आहे. नवरा बायको आहोत आपण दोघेही. मोठे झालो की संसार करू. बरं सांग, काय पाहिजे तुला? शृंगारपूरच्या केशव पंडितांचे प्रयोगरूप रामायण आपण बघितले. त्यात तो दुष्ट रावण सीतामाईला पळवून नेतो. राम बिचारा किती दुःखी दिसत होता. चालायचंच बाळे. अगं, वियोग, ताटातूट या शब्दांनाही खूप खोल अर्थ असतो. पण मला आपली एक शंका येते. बघ हा संभाजी दादा, समज सीतामाई बिचारी एकटीच आपल्या वाड्यात बसली आणि तिकडे बाहेरच्या बाहेर कोणा दुष्ट रावणानं रामरायालाच पळवून नेलं तर? छट, वेडपट कुठली. रामालाच पळवून न्यायचं? अगं, असं दुष्ट रामायण रचायचं धाडस काळाला तरी होईल का? छट, वेडपट कुठली. रामालाच पळवून न्यायचं? अगं, असं दुष्ट रामायण रचायचं धाडस काळाला तरी होईल का? वाटेत अनेक गड्या होत्या. गावोगावचे इनामदार, कोणी देशमुख तर कोणी देशपांडे, भयभीत झालेले प्रजाजन या जनता मंडळीकडे धाव घेत त्यांच्या दारात बालिंग्याजवळ आकांत मांडत होते. इनामदार सरकार, घात झाला, करा हो, काहीतरी करा, आमच्या शंभूराजांना वाचवा. इनामदार वतनदार वरून गोंधळून गेलेले, पण आतूनच त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या. चेहऱ्यावर भीती. खरेच का संभाजी कैद झाला आहे? आपल्या माझघरात जाऊन ते खुशीने दारूचे घोट घेत होते. गेल्या काही वर्षात हिंदवी स्वराज्य आले आणि वतनदारीच्या गडीचे वैभव गेले. हम करे सो कायदा ही बात उरली नव्हती. हिंदवी स्वराज्य हीच जुलमी वतनदारांची संक्रांत होती. त्यामुळेच शंभूराजांच्या कैदेची वार्ता ऐकून वतनदारांना गुदगुल्या व्हायच्या. ते भयभीत रयतेला वरपांगी दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मंडळी, गडबड करू नका, राज्यांना काही होणार नाही. आम्ही कशाला आहोत? अहो पण सरकार, पुसे सावळीच्या मळापर्यंत खानाच्या फौजा पोचलेला. राजांना आणि कविराजांना मधोमध घातलंय. भवतीनं 25,000चं फौज आहे. किती म्हणलास? 25,000? ऐकलत मंडळी? एवढी मोठी फौज वैरांसंग असेल तर तुम्ही तिथं गोळा झालेले हे 50-60 रांगडे करून काय करणार? आम्ही जळून मरू, गनिमी कावा खेळू, पण आमच्या शंभूराजाला सोडून आणू. त्या उत्साही तरुणांकडून म्हातारांकडे आणि स्त्रिया पोरांकडे इनामदार नजर वळवत होते. समजुतीचं आव्हानच सांगत होती, अशी आगळी करू नका. त्या खानाची बलदंड फौज आपल्या गावावर चालून येईल तर आपला सारा गावच जाळून टाकेल. मग सरकार, आम्ही करावं तरी काय? अश्रू भरल्या डोळ्यांनी तरणे विचारत. आम्ही आहोत की, काळजी कशाला करता? मी मगाशीच बुद्धच्या इनामदार साहेबांकडे घोडा धाडलाय. त्या सरकारांचा सल्ला घेऊ. थोडा वेळ लागल, पण सारे मिळून राजांना सोडवू. पेटलेल्या तरुणांच्या उत्साहावर हुशारीनं पद्धतशीर बोळा फिरवला जात होता.
तिसऱ्या दिवशी पहाटे संताजी आणि धनाजी पाचाडला येऊन पोचले. येसुबाई महाराणी 5-6 हजारांची सैन्यांची जमवाजमव करून गडाखाली येऊन सिद्ध झाल्या होत्या. अति दुःखामुळे धनाजी आणि संताजींची चर्या बघवत नव्हत्या. राजमंदिरामध्ये जाणत्यांचा खल झाला. येसाजी कंकाशी मसलत करून येसुबाईंना सल्ला दिला, अनेक गड किल्ल्यांवरच्या फौजा काढून आणि खानाच्या मागे आंधळेपणानं धावून कसं चालेल? इकडं दुसऱ्या वाटांनी पाचशाच्या दलांनी खिंडार पाडली तर घात होईल. खरं आहे मातोश्री, खंडोबालाने रुकार दिला. एकूण 7-8 हजारांची फौज घेऊन बाहेर पडायचे नक्की झाले. महाराणींनी घोड्यावर ठाणं मांडलं. तारावाने राजारामांना मागे ठेवून हर हर महादेवचा गजर करत वाघोली खिंडीतून फौजा खाली उतरू लागल्या. यमाच्या दाढेतून आपल्या सत्यवानाला हिसकावून मागे खेचून आणणारा सावित्रीचं बळ येसुबाई महाराणींच्या अंगामध्ये संचारलं होतं. धनाजी आणि संताजीची घोडी रणमदाने धुंद झाली होती. वाघोली खिंड ओलांडली असेल नसेल इतक्यात हंबीरावांचे बंधू हैबतराव आडवे आले. कराडकडून ते रायगडकडेच यायला निघाले होते. वाटेत महाराणी घोड्यावर दिसताच हैबतराव मोहित्यांनी खाली उडी ठोकली. येसुबाईंचे रिकिबेतले पाय पकडून ते लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. उलट त्यालाच धीर देत येसुबाई बोलल्या, पुसाती असव, उलट फिरा माघार, आईकडच्या स्वारीनं सोडवूनच रायगडवर घेऊन येऊ. आता कुठंनी कसं सोडवणार हो महाराणी साहेब? परवा दिवशी दुपारीच मुकरब खानानं शामगावची खिंड सोडली. त्याच्यासोबत 25 हजाराची खडी फौज आहे. अरे राजे नजरेच्या टप्प्या पल्याड गेले असं म्हणून जोत्याजी केसकर आणि रायप्पा रडू लागले. आतापर्यंत अनेक घणाघाती आघात झाले होते, तरी बी अजिबात न डरलेल्या येसुबाई पहिल्यांदाच हातात दिसल्या. त्या घोड्यावरून खाली उतरल्या. नाराजांनी त्यांनी चौफेर नजर टाकली. आबाळ जखळून आले होते. जणू त्या दुःखेत वार्तेमुळे ढगांचा प्रवासही थांबला होता. त्यांची ती अवस्था बघून धनाजी आणि संताजीने घोड्यावरून खाली उड्या टेकल्या. महाराण पुढे हात जोडत ते बोलले, मातोश्री आपण अजिबात चिंता करू नका. आम्ही फौजा पुढे घेऊन जातो. वैराच्या कातरीतून राजांना सोडवून माघार आणतो. येसुबाईंचा खंड दाटला. एखाद्याच्या पोटात कट्ट्यावर घुसावे आणि त्या दुःखांचे कड सोसत त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत तशा महाराणी बोलल्या. आता त्याचा काय उपयोग होईल असं वाटत नाही का मातोश्री? का आम्ही तरी झेप घेऊ दे की पुढं? आम्हाला तरी झेप घेऊ दे की पुढं? ते दोघे हिरेला पडले होते. इकडच्या स्वारींनीच एकदा आपल्या काव्यमय शैलीत एक दृष्टांत सांगितला होता. 100 किन्नरांचं महत्व देवाच्या दरबारात असतं, मात्र ते खाली धर्तीवर आले की त्यांच्या मातीचे गोळे होतात. म्हणजे मातोश्री, कराडापासून पुढे उगवतीकडचा सारा मुलूक सपाट बिना अरण्याचा घाटांचा, तिथं आपला गनिमी कावा चालायचा नाही. असं कसं मातोश्री? हंबीर मामांच्या फौजांनी तर बागलांपासून कर्नाटकपर्यंत घोडा चौकूर फेकला होता. अचानक पुढे धावून हमला करणं, वैरेला हैराण करणं वेगळं आणि पाचहाच्या उरल्या 4 लाखाच्या फौजीशी समोरून 2 हात करणं वेगळं. वृद्ध अनुभवींचा आणि ईर्ष्यबाज तरुणांचा एकत्रित खल झाला. दुर्दैवाने मुकरब खान गनिमी काव्याची रेषा ओलांडून केव्हाच पल्याड निघून गेला होता. ही वस्तुस्थिती नाकारून तसेच आंधळेपणाने रेटत पुढे जाणे म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे मुठीतले किल्ले गमावून बसणे. महाराणी बोलल्या, अशा वेळी राजेच काय तो योग्य सल्ला करतील, पण वैराच्या मगरमिठीतून राजांपर्यंत पोहोचायचं तरी कसं? चर्चा चालू असतानाच रायप्पा महाराला हुंदका फुटला. तो म्हणाला, निदान आता तरी मला अडवू नका. पाऊस होईन नाहीतर वारा, पण राजांपर्यंत कसं पोहोचायचं ते बघेन मी. खंडोबल्लाळांनी मसुदा लिहिला. महाराणींनी त्यावर मुद्रा उमटवली. सर्वांचा निरोप घेऊन रायप्पा आपला भाऊ देवप्पा याच्यासह तेथून बाहेर पडला. कराडच्या दिशेने घोडी उधळली. आता सूर्य मावळतीकडे कल्ला होता. आजूबाजूच्या दऱ्या डोंगरात अंधार भरू लागला. लिंगाणा किल्ल्याची ताट मान आज मोडल्यासारखी दिसत होती. दानाजी आणि संताजी खूपच हिरमुसले होते. घामाने महाराणींच्या कपाळांचे कुंकू विस्कटले होते. त्या दोघा नाराज मतदारांकडे पाहत येसुबाई बोलल्या, दानाजी संताजी धीरानं घ्या. आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष व्हायला नको. वेळ दुपारची. बाहेरच्या माळावर रणरणते ऊन होते. औरंगजेब पातशाचे डेरेदांडे असदनगरच्या माळावर पडले होते. अलीकडेच पातशाने अकलूजचे असदनगर असे नामांतर केले होते. अकलूज, दौंड, चांबरगोंदा हा सारा परिसर नेहमीच्या दुष्काळाच्या छायेमध्ये येत होता. त्यामुळेच फेब्रुवारीचे दिवस असूनही इकडे माळामुरडाने कडक ऊन खेळत होते. दिवसा अनेक जागे मृगजळ दिसायचे. अलीकडे पातशा औरंगजेब खूप बिथरून गेला होता. ती किती फौज, किती वर्षे, केवढा खजिना आणि कसले दुर्भाग्य, तो कापरबच्चा संभा भेटायचे तर नावच नाही. औरंगजेबाच्या जिंदगीतली हे सर्वात मोठी मोहीम म्हणजे एक मृगजळ ठरले होते. पाचशा दरबारात आपल्या सरकारकुणांना काही लेखी सूचना देत होता. अशा वेळी पाचशाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणणे हे जणू महापाप असायचे. उच्चासनावर बसलेला पाचशा मगापासून मजकूर सांगत होता. मुंशी त्याच्या नोंदी घेत होता. कोणीतरी एक दूत मोठ्या धाडसानेच पाचशाच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याचे तेतवर जाणे आणि पाचशाच्या बाजूलाच खेटून उभे राहणे हे पंदे इतकेच धोक्याचे होते. इतकेच नव्हे तर असे धाडस इतर वेळी कोणी केले असते तर पहारेकरांनी त्याला मुर्ग्यासारखा केव्हाच छटून टाकला असता. परंतु तो दूत तेतवर पोहोचण्यापूर्वी पहारेकरी एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजले होते. त्याबरोबर त्या सर्वांची तोंडे आनंदाने उजळून निघाली होती. तो पैगामच तसा अव्वल होता. तंबू बाहेरचे स्वार सैनिक आनंदाने गडबडा लोळायचे काय ते बाकी होते. एखाद्या निसंतान पाचशाला पुत्रप्राप्तीचा पैगाम देण्यासाठी त्याच्या सेवकांनाही हास्याच्या अशा उकळ्या फुटल्या नसतील. बाहेरून येणाऱ्या त्या हास्यलहरीमुळे दरबारातले इतर
मानकरी चक्रावून गेले होते. नेमके तिकडे काय चालले हेच त्यांना समजत नव्हते. अष्टावधानी पातशाह जागृत होता. तो मजकूर सांगण्यात गुंतला असला तरी दरबारांच्या हालचालीकडे त्याचे बारीक लक्ष होते. कसली तरी खुशीची खबर देण्यासाठी आपले सेवक चक्रावून गेले आहेत इतका अंदाज त्याच्या अनुभवी नजरेने केव्हाच बांधला होता. पण ती खुशखबर असून काय असू शकते याची खुणगाट त्याने मनाशी बांधली होती. त्यामुळेच विचलित न होता तो आपले काम करीत राहिला. मात्र थोड्याच वेळात दारू पाजलेल्या उंटासारखे आपले सेवक खूपच खळीला आले होते हे त्याच्या लक्षात आले. तसा तो परेशान झाला. अर्धवट काम बाजूला ठेवत समोर झोकून उभ्या असलेल्या दूताकडे पाहत त्याने करड्या सुरात विचारले, क्या बात है? पातशाह सलामत. बहुत 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 खुशी की खबर है. पातशाहने दूताकडे कुत्सित नजरेने पाहिले. तो उपहासाने हसत बोलला, इराणमध्ये आमच्या बेवकूफ अकबराचं काही बरं वाईट झालं का? नहीं आलमपना, यापेक्षाही बहुत बहुत खुशी की खबर है. तो शैतान संभा सापडला, कैद झाला. कौन? पातशाहने गरकन आपली मुंडी वळवली. व शैतान संभा? काय झालं त्याचं? कैद झाला, सापडला. कोणाला? पातशाहने अगदी थंड सुरात विचारले. मुकरब खानाला. कुठं? सह्याद्रीच्या घाटीमध्ये. अविचलित पातशाहने त्या दूतास अधिक जवळ बोलावले. त्याला अगदी कानाजवळ येऊ दिले. मग मात्र पातशाहचा तोल सुटला. पातशाह झटकन उठून उभा राहिला. त्याने त्या दूताच्या सटासट कानशिलात मारल्या. पातशाहची गोरीपान मुद्रा रागाने अविश्वासाने फुलारून आली होती. त्याचा हात थांबत नव्हता आणि मार खाणाऱ्या दूताच्या चेहऱ्यावरचे हसूही मावळत नव्हते. तेरी ये हिम्मत, आलमगीरची मजाक उडवतोस? त्या आचरट दूतास उकळत्या तेलामध्ये कढईमध्ये फेकून देण्याचा हुकूम सोडावा तसेच पातशाहला क्षणभर वाटले. पातशाहची नजर समोर गेली तर त्याचे सर्व नातू, जवळचे सरदार, आमिर उमराव सारेजण पातशाहच्या तंबूकडे धावून आल्याचे दिसत होते. नमाजासाठी गुडघ्यावर बसावे तसेच सर्वजण जमिनीवर झुकले होते. हात उंचावत डोळ्याच्या अश्रुतू गाळात सारे एकमेकात अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर असे ओरडत घुसले होते. हर्षाच्या लाटा उठल्या होत्या. बिना हुकमाची शहादाने तंबुरताशे अशी मंगलवाद्ये बाहेर जोर जोराने वाजू लागली होती. बातमीची खातरजमा करण्यासाठी आता आवश्यकताच उरली नव्हती. पातशाहच्या चेहऱ्यावरच्या रागाच्या वक्ररेषा केव्हाच मावळल्या होत्या. आनंदातिशयाने पातशाह आपल्या बुंड्या डोक्यावर हात ठेवला. त्याचे चंदेरी केस आता किती पातळ बनले होते. त्याच्या डोक्यावर गेल्या 6 वर्षामध्ये कोणी किमांश राजमुकुट बघितला नव्हता. पण त्या रुखरुखीचे आता पातशाहला काहीच वाटेनासे झाले. आनंदाने त्याची मुद्रा गाजरासारखी लाल बुंद दिसू लागली होती. पातशहाच्याही डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. तोही तिथेच खाली गुडघ्यावर टेकला. आबाळाकडे नजर करत अल्लाचा दावा बोलू लागला, ऐ खुदा, ए अल्लाह, शायद आमचा आवाज आसमानात बसलेल्या फरिश्त्याने ऐकला, म्हणूनच अल्लाह तालाच्या नावे केलेली बांग स्वर्गापर्यंत जाऊन पोचली. अल्लाह, दीन दुनियेचा पातशाह, तेरा लाख लाख शुकर. पातशाहच्या अभिनंदन करण्यासाठी असद खान जवळ गेला तेव्हा त्याचा हात आपल्या हाती खुशीने घेत पातशाह बोलला, असद खान, अल्लाह तालाचे आम्ही एहसानमंद आहोत. त्याने ह्या पामरावर अनेक असे उपकार केले आहेत. आम्हाला अशी बक्षिशी दिली आहे की जन्मांताना डोळे मिळाल्यावर आणि पुत्रिकांना संतान लाभल्यावरही ते खुशीने इतके पागल झाले नसतील. जसजसे मुकरब खानाचे दल बहादूरगडच्या दिशेने मार्ग कापू लागले तसा पातशाह अधिक सावध होऊ लागला. संपले एकदाचे अनेक वर्षांचे दुष्टचर्य. खुदाने खैर केली. अतिव सुखाने मनुष्य मात्राला झोप नव्हती. तरीही पातशाहला उगाच आपल्या सावलीचेही भय वाटायचे. अनेकदा तो अस्वस्थ व्हायचा. सावध नजर इकडे तिकडे लावत आपल्या तंबू डेऱ्यातून बाहेर पडायचा. भीमेच्या विशाल पात्राच्या आजूबाजूला आल्याड वा पल्याड कुठेही मोठा डोंगर वा खिंडीसारखा आडुशेच्या जागा नव्हता. त्यामुळेच रात्री बेरात्री अचानक टोळदाडीसारखी मराठा फौज अंगावर येण्याची सुरताम शक्यता नव्हती. मात्र त्याच वेळी मुकरब खान पातशाही तळाकडे एकदा बेडकरी घेऊन येत नाही तर तो बागी शिवाजीच्या पुत्राला, कापर बच्चाला, संभाजीला काढण्या लावून आपणाकडे खेचून आणतो आहे. त्यामुळेच जोखीम मोठी आहे. थोडीशी गडबड उडाली तरी रंगाचा बेरंग होऊ शकतो याचीही त्याला जाणीव होती. पातशाह वजीराला, असद खानाला पुन्हा एक प्रश्न विचारायचा, शेख मुकरब खानाच्या दिमतीला किती फौज आहे? त्यावर 25,000 असे वजीर उत्तर द्यायचा. आपल्या मजबूत हेर खात्याकडूनही पातशाह वारंवार त्या संख्येची खातरजमा करून घ्यायचा. आपल्या ताकदीची खात्री होऊनही त्याला उगाच धास्ती वाटायची. शंभूराजे पकडले गेल्याच्या वार्तेने पातशाहच्या सर्व सरदारांना आणि सैनिकांना खुशीने पागल बनवले होते. संपले आता हे दख्खन मधले दशावतार. आता लवकरच निघायचे आपल्या उत्तरेत. या कल्पनेतून त्यांना आनंदाचे भरते येत होते. जवळपासचे सरदार, अंमलदार पातशाहच्या खुशीमध्ये सामील व्हायला बहादूरकडे त्वरेने धाव घेत होते. पातशाहने एके सकाळी असद खानला हुकूम सोडला, वजीर आझम, इकडे चांबारगोंदा, अकलूज, पंढरपूर, दौंड ह्या आजूबाजूच्या इलाक्यात एक तातडीचा हुकूम जारी करा. जी मेरे आका, सब कापरों को बता दो, कोणाचेही पागेत, दारात वा घरात, इतकंच नव्हे तर वाटेवर व पगड दंडीवर एखादाही घोडा दिसता कामा नये. लेकिन जहापना, ऐसे कैसा, वो लोग कहा भेजेंगे अपने जानवर? अजून काही दिवसासाठी त्यांना आपल्या पागा खाली कराव्यात. अपने सभी जानवर दट्टे हो या दुबले, चाहे वो बाजार में बेच दो या अपने दूर के इलाके में मेहमानों के घर. मात्र कोणीही मरगट्यांचा बच्चा दिसावा वा
दिवसा वा रात्री घोड्यावर स्वार झाल्याचे दिसता कामा नये, दिसले तर त्याचा एक पाय वा हात तोडा. हुकुमाची अंमलबजावणी जल्दीने झाली. रातोरात आजूबाजूच्या गावातली घोडी परागंदा झाली. एकदा सकाळी मसनदीवर बसले की दुपारपर्यंत शाही तंबूतील आपली जागा सोडायची नाही, हा पातशाचा रोजचा खाक्या. परंतु गेल्या 4 दिवसात मात्र औरंगजेब फारच बेचैन दिसत होता. तंबूत थांबायचा नाही. चंदनी खवासखाना ठेवलेल्या आणि सोंडेपासून शेवटपर्यंत सुवर्णकांनी मडवलेल्या आपल्या हत्तीवर तो दिमागात बसायचा. त्याच्या आगेमागे 500-600 घोडेस्वारांचे आणि खोजांचे पथक धावत राहायचे. पातशाह भैरवनाथाच्या मंदिराजवळची मोठी वेस ओलांडायचा. तेथून त्याचा शाही छबिना पूर्वेकडे सरस्वती नदीच्या उथळ पात्रात घुसायचा. तेथून ते पथक पलीकडच्या खंडोबाच्या विस्तीर्ण माळावर पोहोचायचे. औरंगजेब हत्तीवरून आपल्या फौजी तळाकडे चौफर नजर टाकायच्या. बहादूरगडच्या परिसरातले ऊन त्यालाही कातावून सोडायचे. अल्ला करो या जहान्नमी संभाचे येणे हे सुद्धा मृगजळ न ठरो या विचाराने पातशाला कापरे भरायचे. दुपारनंतर पातशाची स्वारी नदी तीराच्या उंच तटापलीकडून फेरफटका मारायची. जेव्हा त्याचा छबिना दमडी मशिदीसमोर पोहोचायचा तेव्हा मशिदीच्या जोत्यावर बसलेला तिथला म्हातारा फकीर आपल्या हातातली काळपट चिलीम आपल्या करपल्या ओटात धरायचा. झुरके ओढता ओढता शहंशाकडे पाहून छदमीपणाने हसायचा. बहादूरगड आणि बाजूच्या परिसरात राहणारे सुमारे 4 लाख जीवांपैकी तो फाटका फकीर हाच एक असा बेमुरवतखोर मनुष्य होता. तो इतरांसारखी पातशाला झुकून ताजीम देत नव्हता. फकीर असूनही पातशा पुढे कधी भिकेचे झोळी पसरत नव्हता. उलट त्याने स्वतः दमडी गोळा करून ती दमडी मशीद बांधून काढली होती. त्या फकीराच्या बेदरकार चेहऱ्याकडे बघताना आलमगीरला शिवाजीची याद यायची. शिवाजी नावाच्या एका हिंदू जमीनदाराने अशाच दमडीने माणसे गोळा केली होती. हिंदवी स्वराज्याचे एक मंगल मंदिर बांधले होते. अचानक शिवाजी संपला म्हणून पातशाने आनंदाने डोळे मिटले होते, पण ते उघडण्यापूर्वीच एक विपरीत घडले होते. संभाजी नावाच्या गरुडाने स्वराज्य मंदिराच्या कळसावर आपले बलदंड पंख पसरून ठाण मांडलं होतं. त्याचे पंख जाळण्यासाठी आसुसलेल्या शहंशाला दक्षिणेतून अखंड भटकंती करून आपल्या आयुष्याची 8 वर्ष जाळावी लागली होती. त्याची पातशाच्या मनावरच नव्हे तर त्याच्या फौजेतल्या माणसा जनावरांवर एवढी प्रचंड दहशत होती की खरंच तो गरीब तर झाला आहे का, असेल तर तो खरंच आपल्या फौजेपर्यंत पोहोचणार आहे का, अशा नाना शंकांनी शहंशाला घेरले होते. भीमेच्या निळाशार पात्रात पातशाच्या फौजेचे प्रतिबिंब दिसायचे. पातशाचा हत्ती तिथल्या चांदबिबीच्या मालासमोर थांबायचा तसे हशम धावत पुढे जायचे. भिंतीसारख्या खड्या भासणाऱ्या हत्तीच्या अंगाला शिड्या टेकायच्या. पातशा कुर्ऱ्यात खाली उतरायचा तसाच लगलग चालीने वर चढून त्या मालाच्या आगाशीमध्ये जाऊन उभा राहायचा. तेथून कधी भीमेच्या विशाल पात्राकडे तर कधी उलट्या बाजूला हत्तींच्या मोठांकडे नजर टाकायचा. मध्येच तो मालाच्या दारात ढासळलेला भग्नावशेष पाहायचा. तिथेच पूर्वी कधीतरी एक 7 मजली महाल गडप झाला होता म्हणे. त्याच जागेच्या पोटात फार मोठा खजिना लपवल्याची वंदता साऱ्या बहादूरगडभर पसरली होती. तिथल्या गुप्तधनाचे हंडे उकरण्याचा वेडा प्रयत्न काही बहादुरांनी केला होता, परंतु तिथे कुदळ मारली की भयानक चमत्कार घडतात. मोठ्या जंगली चावऱ्या भुंग्याचे म्हणे थवेच्या थवे अंगावरून धावून येतात, अंग फोडून काढतात. एक मूर्ख समजूत म्हणून पातशाह तिकडे दुर्लक्ष करत असे. त्या दिवशी पातशहाचे पाय त्या आगाशीमध्ये बराच वेळ रुतले होते. त्या ढिगाऱ्याखालच्या गुप्तधनाचा ओसाड जागेकडे त्याने डोळे लावून पाहिले होते. त्या रात्री पातशाला भयंकर स्वप्न पडले. स्वतः पातशाच्या हाती एक मोठी लोखंडी पहार होती. तो स्वतः, त्याचा वजीर, त्याचे शहजादे, त्याचे पोते, त्याचे सरदार ते खंडहर मोठ्या कष्टाने उपसत होते. कडे मेहनत करून घामाघामून ते सारे तिथल्या गुप्तधनाच्या संदुकीपर्यंत एकदाचे जाऊन पोहोचले. संदुकीच्या आत अब्जावतीचे किमतीचे हिरे जवाहरात चमकत होते. त्यातला सर्वात तेजपुंज हिरा पातशाने स्वतःकडे हिसकावून घेतला. 23 वर्षांपूर्वी आग्र्यामध्ये पातशाने 2 पाणीदार डोळे पाहिले होते. त्याचा दिमाग ह्याच हिऱ्यांच्या प्रभेसारखा होता. ते डोळे कापरांच्या शंभूराजाचे होते. तोच अमूल्य हिरा अचानक हाती गवसला म्हणून पातशाह अतिवानंदाने खदखदा हसू लागला. त्याच्या संगेत तो दगडी मशीदवाला फकीर बाबा ही चिरकल्या सुरामध्ये हसू लागला. तोच चौफेर भुंग्यांचे थवे दाटले. त्यांचा विचित्र विकट गुणगुणाट ऐकू येऊ लागला. एकाच वेळी 10 दिशातून त्या भुंग्यांनी पातशाहवर झडप घेतली. हर हर महादेव, हर हर महादेव असा एल्गार सुरू केला. जिकडे पाहावेत तिकडे भुंगेच भुंगे. त्यांनी पातशाची दिल्लीची वाट रोखली होती. भुंग्यांच्या पलीकडेच एक वैरान माळरानावर पातशाला स्वतःचीच कबर दिसू लागली. तिच्यावरची हिरवी चादर उडायची. तिच्या चिरफळ्या झाल्या. त्या भयंकर स्वप्नाने पातशाच्या घशाला कुरड पडली. तो मध्यरात्रीचाच बिछायतीवर उठून बसला. बाहेर सदरेवर आला. त्याने आपल्या वजीराला, सेनापतीला, शहजाद्यांना जागवले होते. सर्वांकडे कडनी नजर टाकत तो इतकेच बोलला, असद खान, जुल्फिकार, बरामद खां, अभी के अभी तालीम करा. किमान 30,000ची कडी फौज किल्ल्याबाहेर काढा. आजूबाजूच्या 100-150 गावात आपापले फौजी गोळा द्या. लेकिन हुजूर, तामिली झाली. कुठल्याही गावात घोडाच काय, पण मरतुकडं शिंगरूही उरलेलं नाही, असद खान बोलला.
घोड्यांना नव्हे, 2 पायाच्या गद्यांना, याने की दिसेल त्या प्रत्येक धडधाकट माणसाला चपकाने फोडून काढा, लाट्या काट्याने बदलून काढा. 2च दिवसात मुकरब खान त्या कापर बच्च्याला संभाला घेऊन येणार आहे. तो दुष्ट आमच्या तळावर पोचण्यापूर्वी एकच खबरदारी घ्या, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कुणीही मरगट्टा रस्त्याने ताट मानेने चालताना दिसता कामा नये. सर्व नादान मरगट्ट्यांना सबक शिकवा. नव्या शाही हुकमाची तामिली तत्काळ झाली. मुकरब खानाची पथके भीमेच्या पल्याडच्या काठावर येऊन पोचली होती. त्या आधीच पातशाने गावोगावच्या मरगट्ट्यांना हड्डी नरम केली होती. वाटेतल्या आष्टी, लिंपण गावासारखी गावे तर त्या हाग्या माराने पार गारटून गेली होती. भीमा नदीच्या डाव्या आणि उजव्या काठावरील गावागावातून फक्त कन्याचे आणि विवळण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणी पुरुष गल्लीबोळातून उघड्यावर चालताना दिसत नव्हताच, पण मोकाट कुत्रीही बाहेर पडायला घाबरत होती. मध्येच गोंगाट करत ती अशुभपणे रडत होती. त्यांच्या अशुभ विवळण्याचे सूर ऐकून झाडावरची घुबडे सुद्धा घाबरून पानाआड दडत होती. संभाजी जिवंत सापडला आहे, तो पातशाचा कैदी झाला आहे. केवळ या बातमीनेच बहादूरगडच्या त्या लष्करी तळावर केवढे तरी परिवर्तन घडवले होते. सर्वांना हर्षवाई व्हायची वेळ आली होती. एक मोठा तमाशा, जुलूस बघायला मिळणार या कल्पनेने 4 दिवस लोकांना नीट झोप आली नव्हती. वेडे तर ठार वेडे झाले होते. शहाण्यांनाही वेडाचे झटके आले होते. त्यांच्या अंगात खोकला, आगर, बारीक ताप असे किरकोळ आजार होते. तेही या खुशीच्या वार्तेने ठणठणीत बरे झाले होते. सर्वांच्या नजरा मुकरब खानाच्या आगमनाकडे लागून राहिल्या होत्या. कसलीही अजाशी सैतानी मोहीम, गेल्या 8 वर्षातील शिपाईगड्यांना त्या अर्धवट झोपा, त्या लांब पल्ल्याच्या दौडी, ते कष्ट सायास, रामदऱ्याच्या घाटातील आणि इतर ठिकाणचा त्या घोर यातना, तो प्लेग, या साऱ्या संकटांनी उत्तरेतल्या शिपायांना दक्षिणेत जीव अगदी गुदमरून जात होता. राजपुतांना तर आपल्या मुलकाची स्वप्ने पडायची. जोधपूरकडची, बिकानेरकडची आपलीशी वाटणारी ती चंदेरी वाळू, तो काटेरी मुलूक आणि अरवलीच्या पर्वतरांगातून वाहणारा तो हलकासा थंडगार वारा. अनेक मुसलमान शिपायांना तर कधी एकदा आग्रा बरेलीकडे आपल्या बालबछड्यात जाऊ असे झाले होते. दारात खेळणारी मुले 8 वर्षात आता किती बडी दिसू लागली असतील. घरातून वावरणाऱ्या बुड्ड्यांचे काय झाले असेल. सर्वांना रोजच्याच त्या लष्करी खाक्यांचा भयंकर कंटाळा आला होता. याआधी अगदी काबूल कंदाहारच्या मोहिमेत बर्फात तलवारबाजी करूनही ते 8-10 महिन्यात आपल्या बीवी बच्चांमध्ये परतले होते. पण दक्षिणेची मोहीम केवळ खतरनाक ठरली होती. एक वेळ पाचच्या बुढाप्याने अल्लाला प्यारा होईल तर त्याचे भूत उठेल आणि फौज हालेल, पण तो निम्म्यात मोहीम थांबवणार नाही याची फौजेंना खात्री होती. फौजेत अंतर्गत कुरबुरी खूप होत्या, पण बगावत करायचे कोणालाही धाडस नव्हते. ज्यांनी असे विचार नुसते मनात आणले त्यांची मस्तके हत्तींच्या पायाखाली चिरडवून त्यांचा नारळासारखा बुकना पाडला गेला. गेल्या 2-3 वर्षात गोळकोंडा आणि विजापूरच्या पाचशांचे अनेक सरदार औरंगजेबाला फितूर झाले होते. त्यांना तर लवकरात लवकर आपापल्या जहागिऱ्या पदरात पडून घ्यायची घाई होती. गाव खेड्यातील शेतकरी सुद्धा खुश झाले होते. कसे का होईना एकदा युद्ध थांबणार होते. गेल्या 7-8 वर्षांच्या युद्धाने शेतामध्ये फारसे काही पिकले नव्हते. वेळेत पेरण्या झाल्या नव्हत्या. नक्षत्रे कोरडी गेली होती. ते सारे नष्टचर्य आता संपणार होते. गेल्या 4 दिवसात ईद पेक्षाही फौजेत उत्साहाचे वातावरण पसरले होते. फौजेतले बाजार तर नुसते खुशीने फुलून गेले होते. लोकांना निंदच येत नव्हती. सर्वांचे डोळे मुकरबच्या आगमनाकडे लागले होते. वादकांनी ताशांवर कातडाची नवी कडी चढवली होती. पिपाण्याच्या पुंगळ्या बदलल्या गेल्या होत्या. खेळगडी आपापल्या खेळाचा सराव करत होते. नमाजाला सारेजण हटकून हजर राहत होते. फौजेसोबतचे सोनार, दर्जी, साऱ्यांच्या धंद्याला मोठी बरकत आली होती. आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या बालमित्राला दुश्मनाने पकडून नेले आहे ही वार्ता समजल्यापासून रायप्पा महार पार हादरून गेला होता. प्राण गमावलाच तरी चालेल रायामामा, पण हा खलिता पोचव आपल्या राजांपर्यंत. महाराणींचे ते शब्द रायप्पाच्या कानात रुंजी घालत होते. शंभूराजांना झालेल्या घात अपघातामुळे रायप्पाला काही सुधरत नव्हते. देवप्पाला सोबतीला घेऊन रातोरात तो गड्यावरून धावत पंढरपूर मुलकाकडे निघाला. वाटेत तपास करीत त्यांनी बहादूरगडचा भाग काढला, पण प्रत्यक्ष भीमा खोऱ्यातील अवस्था बघून ते दोघेही पूर्ण गळटून गेले. आजबाजूची गावे भीतीने परागंदा झाली होती. पागा ओस पडल्या होत्या. घरांना कुलपे आणि दारात काटेरी शिरी ठोकून रयतेने गाव सोडला होता. कुठेतरी फक्त भनंग मोकाट कुत्री आढळायची. गावे म्हणजे स्मशानच झाली होती. क्वचित काही लोक शेताबांधाच्या ओढ्या उघळींच्या आडोशाने लपून राहत होते. काही झाले तरी रायप्पाला बहादूरगडावर पोचायचे होते. त्या परिसरातच त्याची एका भिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली. चांबड्याच्या पिशव्यातून पाणी घेऊन जायचे. फौजेतल्या स्वार रावताना पाजायचे. हाच त्यांचा मुख्य उद्योग होता. त्यांनी कोणाकडून तरी चांबड्यांची दंडकी मिळवली. मूळच्या पाटक्या मुंडाशा बरोबर दंडकी, दाढीचे वाढलेले खुंट, यामुळे काळाकबीने दक्कनी भिस्ती पथकामध्ये रायप्पा आणि देवप्पा सहज खपून गेले. रायप्पा खबर काढायचा प्रयत्न करत होता, मात्र दहशतीमुळे कोणीच काही बोलत नव्हते. भावनाविवेश रायप्पाला रात्री बेरात्री शंभूराजांची आठवणी ही काळ नदीच्या खोऱ्यात आणि निजामपूरच्या डोंगर
कडसारीने राजांसमवेत केलेल्या शिकारी आठवत तोंडात मुंडाशाचा बोळा घालून तो हुंदके देई. त्याची ती अवस्था पाहून देवपाने त्याच्याकडची चिठ्ठी काढून घेतली, आपल्या कनवटीला नीट बांधून ठेवली. दिंडीच्या त्या दिवशी भिस्तीच्या मुखियाला फौजदाराचा निरोप आला. कोणीतरी बडे राजबंदी घेऊन पथके आज किल्ल्यात प्रवेश करणार आहेत. त्यांना जे पथक पाणी पुरवत आहे त्या पथकामध्ये रायप्पा सामील झाला होता. तेच पथक आत किल्ल्यात जाणार होते. त्या गोष्टीचा त्या दोघा बंधूंना खूप आनंद झाला होता. दुपारी ऊन वाढू लागले, तलकलीही वाढली, तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली. बाजूने रेड्यांच्या गाड्यात कातड्यांच्या मोठ्या पखाली ठेवल्या गेल्या होत्या. त्यातून भिस्ती चांबड्यातून पिशव्यातून भरून गळत पळत पाणी आणत होते. तहानल्या फौजींना पुरवत होते. पाचच्या हुकमानुसार मुकरब खानाच्या स्वागतासाठी त्याचे सारे नामचंद सरदार गावाबाहेर माळावर गोळा झाले होते. तंबूर ताशे शहादाने मोठ्याने वाजत होते. तोवर ही नेमकी कोणाची दिंड याचा रायप्पाला पत्ता नव्हता. तो पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्यासाठी पुढे चालला होता. शंभूराजांच्या अंगावरील साखळा दंड खळखळले. समोर दोघे घाणेरडे उंट उभे होते. त्या उघड्या वागड्या जनावरांच्या पाठीवर झिन सामान नव्हते. 5-6 जणांनी दंडबेड्यांसगट राजांना अचूते वर उचलले, उंटावर बसवले. राजांची चमकदार बुबळे इकडे तिकडे घरघर फिरत. समोर हजारो फौजींच्या हातामध्ये नंग्या तलवारी दिसत. माळावर लष्करांचे शेकडो डेरे आणि राहुट्या. मध्येच रस्त्याच्या दुतर्फा हवा असून बघणाऱ्या तोफांच्या रांगात तोफदलाच्या मागे काळ्या कभिन्न चेहऱ्याचे तेलकट रंगाचे गोलंदाज उभे असत. त्या दुष्ट नगरीमध्ये राजांचे धिंडच नव्हे तर जाहीर विटंबनेची तयारी चालली होती. समोरच्याच बाजूने लष्करांच्या ओळीतून दिंड पुढे जाणार होती. दर्यातून आणखी काही प्रवास व्हावेत तशी दिंड माणसांनी बाग्यांनी फुललेल्या गावातून फौजी बाजारातून पुढे निघणार होती. तिच्या संरक्षणाची जबाबदारी बहादूरगडचा ठाणेदार महादजी निंबाळकर याच्यावर सोपवली गेली होती. मुद्दाम शिवाजीचा जावई आणि संभाजीचा मेव्हणा म्हणून महादजीवर औरंगजेबाने जाणीवपूर्वक जोखीम सोपवली होती. संभाजीचा मेव्हणा म्हणून महादजीवर औरंगजेबाने जाणीवपूर्वक जोखीम सोपवली होती की काय ते समजत नव्हते. मात्र महादजी ही जबाबदारी खूप इमानपूर्वक पार पाडत होता. तो बेड्याची व्यवस्था लावत आगेमागे फिरत होता, परंतु शंभूराजांकडे नजर द्यायचे मुद्दाम टाळत होता. उड्या उंटावर बसवलेल्या शंभूराजांना रस्सी दोऱ्याने आणि साखळदंडाने जाम बांधले जात होते. एक राजपूत सरदार अमरसिंग हे काम स्वतः जातीने पाहत होता. राजांनी गेले अनेक दिवस बंद मेन्यातून बाहेरचा उजेडच पाहिला नव्हता. गेल्या कित्येक दिवसात त्यांचे ना हात मोकळे ना त्यांना नीट श्वास घेता आला होता. कोणाशी वार्ता करायचा तर सवालच नव्हता. परिस्थितीने त्यांना मुके बनवले होते. आपल्या अंगाभोवती दोर बांधणाऱ्या लांब निमुळत्या दाढेतल्या अमरसिंगाकडे राजांनी पाहिले. त्यांनी त्याचा पटकन हात धरला. ते गहिवरून बोलले, तू जातीचा राजपूत दिसतोयस, आमच्या दुर्गादासाच्या मुलकातला? जी हा, तो हुंकारला. दोस्ता, तुला तुझ्या देवांतांची आण खूप झाली. विटंबना मुक्त कर आम्हाला या बदनामीतून, या यातनातून. लेकिन शाही हुकुम राजे. बंधू, एक हिंदू म्हणून तुला रक्ताची शपथ घालतो. शिवाजीच्या बछड्याला हे असं कुत्र्याच्या मौतीनं मरून द्यावं हे शोभून दिसतं का राजपुतांच्या रक्ताला? चल दोस्ता, कर एक एहसान कर. कळवरून राजे बोलले. काय करू राजे? पटकन उचलती तुझी तलवार, कर झटकन आमची खांडोळी. नको रे थांबू बंधू. अमरसिंग गयवरला. त्याने शंभूराजांच्या डोळ्यात तारावरून उठलेला अश्रूंचा उमाळा पाहिला. तसा त्याचा हात झटकन आपल्या म्यानावर पडला. तो तलवार उपसू लागला. तोच त्याच्या हातावर दुसऱ्या कोणाचा तरी राकट हाताचा पंजा पडला आणि ती अस्वस्थ चुळबुळ तिथल्या तिथे रोखली गेली. शेजारी गुबडाच्या तोंडाचा इखलास खान उभा होता. क्यों सरदारजी, क्या इरादा है? त्याने विचारले. खरे तर अमरसिंगला राजांची खूप दया आली होती, परंतु मुक्तीची एक अंधुक आशा तिथेच संपून गेली. विटंबनेला आणि मानहानीला दर्जा राहिला नाही. त्या राजाच्या अंगावर सर्वात महागडे आणि कलाकुसरीचे आपल्या हातचे दागिने आणि अंगरके चढावेत म्हणून सुरतेपासून पंजेपर्यंत दर्जी झुरायचे. त्या शंभूराजांची आणि कविराजांची वस्त्रे भर रस्त्यात उतरवली गेली. त्यांच्या अंगावर विदूषकांचे चट्ट्यापट्ट्यांचे झगे चढवले गेले. ज्याच्या गळ्यामध्ये हिरा पाचूंचे रत्नहार चमचमत त्यांच्या गळ्यात गुरांच्याही मानेला जाचेल अशा काथ्यांच्या पेंड्या बांधल्या गेल्या. त्या दोघांच्याही डोक्यावर अट्टल गुन्हेगारांच्या डोक्यावर जशा इराणमध्ये लाकडी टोप्या ठेवल्या जातात तशाच तख्तेकुला म्हणजेच लाकडी फळांच्या लांबट टोप्या ठेवल्या गेल्या. त्यावर अनेक छोटी छोटी निशाणे चितारली गेली. बारीक घुंगरू बांधले गेले. काही हाशम ते दोन्ही उंट धरून पुढे चालू लागले. ताशे तुताऱ्याच्या मोठमोठ्याने वाजू लागल्या. राजांना आणि कविराजांना उंटावर उलटे बसवण्यात आले होते. त्यांना त्या जनावरांशी करकचून बांधले होते. राजांना आपले हात उंचवायला लावून त्यामध्ये भोकाची एक फळी अडकवली होती. फळीमध्ये दोन्ही हात गुंतवलेले. त्या दोघांच्या मानाही लाकडी खोड्यात अडकवल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या माना इकडे की तिकडे वळवता येत नव्हत्या.
एकेकाळच्या रायगडाच्या राजेश्वराला करोडो वनांच्या धान्याला 32 मनांच्या सोन्याने बनवलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नरेशाला आणि त्याच्या मुख्य प्रधानाला दोघांनाही मरतुकड्या उंटावर बसवले गेले होते. त्या विदूषकांच्या भडक जुली, ती घुंगरे, लाकडी टोप्यांवरचे फुगे, ते दोघे कैदी म्हणजे रांडापोरांची मोठी करमणूक बनली होती. उन्हाळपोरे हातामध्ये बारीक खडे आणि चिखलांचे गोळे घेऊन राजांवर फेकून मारत होते. झाडावर बसलेल्या जखमी माकडांच्या वा वानरांची गंमत उडवावी तशी त्यांनी अक्षरशः त्यांची माकड चेष्टा चालवली होती. शिंगे, करणे, ढोल, तुतारे यांचा एकच कोलाहल उडाला होता. मिरवणुकीच्या सर्वात पुढे ठाणेदार महादजी चालला होता. आता नपुंसकांनाही बलतात जोर चढला होता. अशा मुद्दाम कोळसाळपणाने जोरात उंट पळवत होते. पळवता पळवता त्यांना मध्येच गरकन वळवत होते. ती उंच पाठीची जनावरे गरकन फिरली की त्या राजकैद्यांचा झोक जात अंगाला बांधलेले दोर आणि सगळ्या चांगल्याच काचत. राजांच्या आणि कविराजांच्या डोळ्यापुढे चांदण्या चमकत भोळ आल्यासारखी होई. ते एका बाजूला कोसळत कलंडत. त्या मुखात जनावरांची सुद्धा दमछाक होत होती. वारंवार बसणारे हादरे, दचके आणि हिसक्यांनी राजांच्या शरीराला अनंत वेदना होत होत्या. त्या पाहून त्यांची खिल्ली उडवणाऱ्या पोरकटांच्या हास्याचा उकळ्या फुटत होत्या. रायप्पा पानाच्या पिशव्या पुरवत पुढे पुढे चालला होता. जमावातून मरगट्टे, दो कैदी असे स्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले. बऱ्याच उशिराने संभा हा शब्द त्याच्या कानावर पडताच रायप्पा थरारून गेला. तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी देण्याचे नाटक वटवदराजांच्या उंटा पाठोपाठ झपाट्याने चालू लागला. त्याने एका वळणावर शंभूराजांकडे बघितले. राजांचे अतिशय चमकदार पण वटारलेले डोळे त्याने पाहिले. नजरानजर झाली. राजे उदास वाने हसले. असेल कदाचित कोणी रायप्पासारखा दिसणारा भिस्ती झाले. सरस्वती नदीच्या काठचा तो खंडोबाचा माळ याआधी असा कधीच हबकून गेला नव्हता. बहादूरगडाच्या परिसरातील रहिवासी छाती ठोकपणे सांगायचे, म्हणे खंडोबाच्या माळावर दर अमावस्या आणि पौर्णिमेला भूतांचे छबिने निघतात. त्यापुढे वेताळ आणि हाडळी आपले केस वाऱ्याला लावून भेसूर नाच करतात. पण आजचा कबंदांचा नंगा नाच खूपच दुर्दैवी होता. आज ती दुर्दैवी धिंड त्याच माळावरून ताशेकरने लावून पुढे चालली होती. शिवरायांच्या मृत्यूनंतर फक्त 9 वर्षांनीच त्यांच्या राजहंसी पुत्रांचे असे जाहीर दंडवडे काढले जात होते. ते भेसूर दृश्य, ते मरतुकडे उंट, ते विदूषकी अंगरके, मराठ्यांच्या इज्जतीचा आणि इब्रतीचा झालेल्या त्या चिंध्या पाहून बहादूरगडची माती थरारली होती. स्मशानातल्या आणि माळावरच्या त्या हाडळी, ती भूते शर्मेने बाजूला निघून गेली होती. स्वतःला तैमुरांचा वंश समजणाऱ्या दिल्लीच्या राजगादीची 500 वर्षांची परंपरा सांगणाऱ्या त्या बेचूट बेवकूफ पाठशाला सारे चराचर हसत होते. दिंड पुढे निघाली होती. ना समज रांडापोरेही राजांवर थुंकत होती. न शोभवणारे हावभाव करत होती. आपल्या राजाची चालवलेली ही माकडचेष्टा पाहून इमानी रायपांचे काळीज तुटत होते. खोड्याच्या घट्ट लोखंडी कळ्या आणि बिजागरच्या राजांच्या शरीराला बोचत होत्या. सुरुवातीला राजांच्या अंगातून कळा खूप उठत, परंतु हळूहळू सारे शरीर बधीर होत गेले. एक लाकूडच बनले. त्या दुर्दैवी जेवाला आता कोणाचे भय, लाज, अगर धास्ती उरली नव्हती. कोणाबद्दल चीड नाही, तक्रार नाही. डोळे मात्र गंभीर वटारलेले, नीट समोर पाहणारे. कोठे गेल्या त्या पालख्या आणि त्या अब्दागिऱ्या. राज्यरोहणा वेळेची रायगडावरची ती जंगी मिरवणूक. कुठे गेले ते हात, ज्यांनी पालखीत देव घालून खांद्यावर नाचवावा तसे राजांना स्वराज्यभर गौरवले होते. माणिक मोत्यांनी लहडलेल्या तो राजमुकुट कुठे आणि त्या नादान लाकडी विदूषकी टोपीवर खुळखुळ वाजणारे ते बेछूट घुंगरे कुठे? गळ्यात चमकणाऱ्या रत्नमोत्यांचे ते अलंकार कुठे आणि शरीरात रुतणाऱ्या गंजलेल्या साखळदंडांचे हे दुष्ट ओझे कुठे? माघ मासातला रखरखता सूर्य डोक्यावर अंगार ओतत होता. ज्या मस्तकावर देवासारखी पुष्पवृष्टी व्हायची, त्या डोक्यावर आज फाटक्या चपलांचे आणि खड्यांचे प्रहार पडत होते. कसला हा छबिना, कसली ही धिंड! ही तर देवदूतांचीच कपाळे फोडणारी शोकयात्रा. ते विस्पारलेले डोळे मिटत नव्हते. डोळ्यांच्या खोबणीतूनच मनपटलावर पूर्वस्मृतींचे दृश्य उतरत होती. डच, पोर्तुगीज, इंग्रज, फिरंग्यांचे कोणीही प्रतिनिधी रायगडावर निघाले की त्यांना त्यांच्या वखारीतले वरिष्ठ मुद्दाम सांगून ठेवत, तिकडे जाताच आहात तर शिवाजीला भेटण्याआधी त्याच्या राजपुत्राला संभाजीला जरूर भेटा. संभाजी नावाचा तो युवराज आहे मोठा हुशार, लोभसवाना, हवाहवासा वाटणारा. शिवाजी सारखाच बुद्धीचा तल्लख, तेजपुंज, काव्यशास्त्र निपुण तो संभाजी म्हणजे शिवाजीच्या जिरेटोपातला चमकता तुरा आहे. असे अनेक गौरवी उद्गार वाऱ्यावर विरत होते. आबासाहेब, जिथे जिथे तुमची गैरहजेरी बसेल तिथे तिथे हा शंभू धावेल. आग्रा मुक्कामातले त्या कोवळ्या पोराचे ते उद्गार विसरणे काळालाही कठीण जावे. 9 वर्षाचा तो चुनचुनीत पोर दिमाकाने पातशाच्या दरबारात आपल्या पिताची गैरहजेरी भरून काढण्यासाठी धावला होता. पातशाच्या नजरेला नजर देणाऱ्या त्या राजकुमाराला आज मात्र विदूषकी जगा घालून सैतानाच्या सदरेकडे चालवले जात होते. त्या दिंडीत पहारा देणाऱ्या मोगली शिपाई मनातून तसे दबकूनच होते. मरतुकड्या उंटावर लादलेला हा माणूस संभाजी आहे हे चांगले माहीत असूनही त्यांचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.
त्यापैकी अनेक जण गेल्या 8 वर्षात बुऱ्हाणपूर, सोलापूर, गोवा, चेऊल, कल्याण कुठल्या ना कुठल्या भागात दऱ्याखोरात शंभूराजांच्या सैन्याशी शौर्याने लढत होते. राजांची तेव्हाची ती दहशत, तो दबदबा, त्यांनी चाळवलेल्या मुघलांच्या निद्रा, या साऱ्याचा गनिमांनाही विसर पडला नव्हता. तंबूर ताशांचे कानठाळ्या बसणारे आवाज बहादूरगडच्या मुख्य शाही वेशी दमदमू लागले. छपरावर आगाशी स्त्रियापुरांची गर्दी वाढली. बहादूरगडच्या एका मालात महाराष्ट्रातले 3 हलकट नादान पुरुष बाप मेल्यासारखे अपराधी चेहरा करून उभे होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्री पटावरचे काही स्वार्थी मराठा आणि ब्राह्मण वतनदार, काही शस्त्री पंडित ही गंभीरपणे तिथे खोळंबून बसले होते. आभाळात दुपारपासून काळ्या मेघांची दाटी झाली होती. त्या काळ्याशार ढगाआड जणू देव आणि दानव ही रडत होते. इथल्या मातीतला सोन्याचा मुलामा देणाऱ्या खुद्द शिवरायांच्या समर्थ पुत्राचे असे जाहीर दिंडवडे काढले जात होते, जे देवादिकांनाही साहवत नव्हते. त्या मरतुगड्या उंटावरून शंभूराजांनी एक वेळ आभाळातल्या कृष्ण मेघांकडे पाहिले. त्या काळ्याशार ढगात त्यांना जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचा भास झाला. तशी आटलेल्या डोळ्यातून एकाएकी अश्रूंची 4 फुले त्यांच्या गालावर ओघळली. जिजाऊ साहेबांनी शिवरायांचे 8 विवाह करताना दूरदृष्टी दाखवली होती. महाराष्ट्र घराण्यांचा आपल्या शिवबाला पाठिंबा मिळावा, संकट काळात हे सरंजामदार आपल्या पुत्राच्या पाठीशी उभे राहावेत, हा त्यांचा व्यवहारी हिशोब होता. पण जग दुष्ट होते. मराठी असोत की बिगर मराठी, वतनाच्या धनलोभाच्या आमिषाने त्यांना वेडे केले होते. हड्डी चघळायला सोकावलेली कुत्री काही केल्या तोंडातले हाडूक सोडत नाहीत, तशीच या वतनदारांची अवस्था होती. त्यामुळेच डोंगरासारखे उपकार केलेले अनेक हितदेशीय सरंजामदार वतनदार शत्रूच्या शेजेवर आपली प्रज्ञा लोळवून रिकामे झाले होते. दिंड पुढे सरकत होती. रायप्पा राजांच्या जखमी वेदनामय चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा बघत होता. त्याच्या ऐन विशीमध्ये एकदा संदोशीच्या रणामध्ये वाघरू उठले होते. दुसरीकडे लावून शंभूराजे शिकारीसाठी पावित्र्यात बसले होते. तेव्हा जाळवंडातल्या वाघाने राजांच्या पाठीवर झेप घेतली होती. त्या क्षणी रायप्पाने आपला तीक्ष्ण कोयत्याने ते रुंदाळ पाठीचा व्याघ्र कापून त्याचे तुकडे केले होते. आता मोगलांच्या नराधाम वेताळांच्या मेळ्यामध्ये आपल्या राजाची बुडती नौका रायप्पा बघत होता. त्याच्या डोळ्याला तो प्रकार साहवत नव्हता. दिंड एकदाची बहादूरगडच्या वेशीजवळ पोहोचली. समोरचा महादरवाजा उघडला गेला. राजांसाठी काहीतरी करायची हीच संधी होती. रायप्पाचे इमानी रक्त उसळले, कानशिले गरम झाली, धमन्या पेटल्या. काय होते हे कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घेतली. बंदोबस्तातल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावली आणि काय होते ते कळायच्या आधीच त्याने बाजूच्या 2 अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले. राजे, शंभूराजे अशी आरोळी ठोकून तो पुढे धावला. आपल्या तलवारीच्या गावांनी राजांच्या अंगातले सकळदंड तोडायचा वेडा प्रयत्न करू लागला. इतक्यात संभाका आदमी, गनीम गनीम असा मुघलांनी गिल्ला केला. उंटाची जोमण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एका वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या. रायप्पाचे मस्तक, त्याचे कठीण दंड, पाठ, सर्वत्र घावावर घाव पडले. रक्ताची कारंजी उडली. क्षणार्धात रायप्पाच्या अंगाचे 30-35 तुकडे झाले. मोगलांच्या मगरुरीला त्या प्रकाराचे काहीच वाटले नाही. रस्त्यात पडलेल्या रायप्पा महाराच्या मांसाचे तुकडे तुडवत दिंड पुढेच चालली. काय घडले शंभूराजांच्या लक्षात आले होते. रायप्पाच्या गरम रक्तांची चळक त्यांच्या पायांवर सांडली होती. खऱ्या शिवाजीला, संभाजीला आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याला घडवणाऱ्या श्रमिकांच्या इमानी रक्ताने केलेला तो शेवटचा मुजरा होता. त्या सर्व गोरगरिबांच्या कष्टा साहसाची सय शंभूराजांना झाली. त्यांचे काळीजच कृतज्ञतेच्या भावाने भरून आले. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.